तुम्हाला हा बरोबर. शब्द होता की म्हणजे तुमच्याकडे कधी भेदभाव नसतो. म्हणजे एक माणूस असेल, तुम्ही बोललात पण तिथे की एकटी जरी असेल ना तरी पण मी त्याच उत्साहाने शिकवेन म्हणून. आणि हे आम्ही म्हणजे एवढ्या वर्षापासून बघितलंय की तुमची एनर्जी लेव्हल कधीच म्हणजे जरी लोक कमी असतील म्हणून मी थोडं कमी देईल, लोक जास्त असतील म्हणून असं तुमच्या देण्यामध्ये कधीच भेदभाव नसतो. सो थँक यू सो मच मॅम. म्हणजे मला ना असं वाटलं की अरे यार का लोक करत नाहीत, इतकं देतात भरभरून, टाइम बिझी शेड्यूल मधून येत आहेत. तर खरंच करा. म्हणजे मॅम सांगतात ना, इट म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये ट्रिमेंडस चेंजेस होतील. तुम्हाला स्वतःला कळणार नाही. खरंच आहे. आणि तुमच्या आणि हँड्स ऑफ मॅम तुमच्यासाठी की तुमची जी एका माणसासाठी पण जी एनर्जी लेवल तुम्ही ठेवता ना, त्याच्यासाठी खरंच म्हणजे खूप छान काम आहे की आपण एकासाठी आणि 100 सेम आपण त्यावेळेस स्टँड बाय ठेवतो म्हणून. तो खरंच तुमच्यासाठी एक क्लॅप आहे की एका माणसासाठी मग तुम्ही खरंच खूप छान हे करता. थँक्यू थँक्यू. यार, अशाच राहा थँक्यू. आणि अशाच राहा. जेव्हा आम्ही बघू ना तेव्हा अशाच पाहिजे आम्हाला नंदी मॅम. क्या बात आहे. तर हेच तर मिळतं आपल्याला. तर हे किती मोठी गोष्ट मिळते ना, हे कोणाला मागून नाही मिळू शकत. नाही भेटू शकत है ना? ऍक्च्युली. तर हेच आपल्याला करायचं आहे. असंच आपल्याला आपलं स्वतःचं लाईफ करायचं आहे, बदलवायचं आहे आणि आपल्यासोबत इतरांचं बदलवायचं आहे. तर हे कसं आपल्या नक्की. मनाचं प्रोग्रामिंग होतं याबद्दल मी आज तुम्हाला सांगते. आता तू बोललीच आहे, विषय निघालाय कारण विषय तर काही ठरलेला नसतो की काय बोलायचं काय नाही. म्हटलं चला तुम्ही बोलाल त्याच्यावरून मग मी बोलतेच. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते, तुमचे अनुभव काय असतील, तुम्हाला काय शेअरिंग असेल तर त्याच्यावर आपण बोलायचं. हेच आपले विषय ठरलेले असतात, हा ना? तर मी नक्कीच आज आपण ह्या विचारांवर जसं आता तू म्हणते की विचार आपले म्हणजे सगळे असतं, हा ना? तर ह्या विचारांचं प्रोग्रामिंग कसं करायचं ते मी बोलते. की जसं आपण एकच विचार जसं वारंवार आपण केलं तर तो विचार आपल्या अंतर्मनामध्ये म्हणजे आतमध्ये बसतो. आणि यालाच म्हणजे जे म्हणजे आतमध्ये जाऊन बसतो आणि जो आपण नेहमी विचार करत असतो तोच एक म्हणजे प्रोग्रामिंग म्हणतात त्याला. आपल्या मनाचं आपल्या विचारांचं प्रोग्रामिंग करणं. तर हे सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही पद्धतीने होऊ शकतं. पण प्रोग्रामिंग तुमच्या विचारांनीच केलं जातं हे नक्कीच आहे. है ना? आणि हे कसं म्हणजे जसं आता आपण फॉर एक्झाम्पल आपण जसा विचार केला की माझ्याकडे पैसा भरपूर आहे किंवा धन्यवाद आपण जे जादू करतोय त्याच्या मागचं तेच आहे की आपल्याला पॉझिटिव्ह विचार आपण सकारात्मक विचार बिंबवतोय आपल्यामध्ये असं की ज्या गोष्टी भरपूर आणि ऑलरेडी आहे आपल्याला विश्वास आला पाहिजे म्हणून आपल्याला जे पास्ट मध्ये आपल्यामध्ये भरलेलं आहे किंवा मिळालेलं आहे त्याला आपल्याला प्रोग्रामिंग करून आपल्याला बाहेर काढायचंय आणि धन्यवाद करायचे. आपला विश्वास आहे ना आणि खरं आहे ना ही गोष्ट इतकी मिळालेली आहे यार काही बनवतो थोडी आहे आपण है ना? नाटक पण नाही करत आहे की आई वडिलांनी एवढं शिक्षण दिलं आपल्याला घर मिळालं राहायला शाळा मिळाली हे सगळं समाज मिळाला किती 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 लोक आपल्यासाठी करतात आहे. आपण कमीत कमी आपल्या स्वतःसाठी एवढासा तर प्रोग्रामिंग करू शकतो आपण आपल्या माइंडचा. तर खरंच जेव्हा आपण पैसा भरपूर आहे म्हटलं तर त्या व्यक्तीला जीवनात पैशाची कमतरता भासतच नाही. आणि हा जसा आत्मविश्वास निर्माण होऊन जातो हे वारंवार जेव्हा आपण करतो आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमधून आपला आत्मविश्वास झळकू लागतो म्हणजे दिसायला लागतं लोकांना. आणि म्हणून मी जे म्हणते ना की एक दोन जरी आले ना शेवटी तरी सुद्धा मी त्याच ह्याच्याने घेणार कारण मला तो आत्मविश्वास आहे माझ्यामध्ये ते म्हणजे देणं ते गोष्टी समजल्या मला डीप पर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि म्हणून माझं हे सकारात्मक प्रोग्रामिंग झालं आणि हे सगळं आपोआप करते म्हणजे होत आहे. असं नाही की मला काहीतरी अरे यार लोक असे नाही करत जाऊ दे आपण हे नाही करायचं काय करायचं आपण आपल्या घरी बरं आहे ना किंवा आहेत ना दुसरे कामं पुष्कळ काम आहेत कशाला हे करायचं. तर असं नाही होत कारण ते मुळातच घुसलेलं आहे पेशींमध्ये गेलेलं आहे. तर हे असा प्रोग्राम आपण लहानपणापासून करत असतो आणि हे आपल्याला माहीतच नाही की कोणत्या गोष्टीबद्दल आपलं म्हणजे योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे कळतच नाही. तर जसं तुम्हाला एक म्हणजे लहानपणापासून कसं प्रोग्रामिंग होतं बघा एक मी गोष्ट तुम्हाला सांगते की आई वडील शिक्षक किंवा मित्र जाहिराती सुद्धा आपले कसं प्रोग्रामिंग करतात. तर लहानपणी जसं आपण कसं विश्वास कसा निर्माण होतो बघा. आई आपल्याला सांगते की हे बघ बाळा आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. संध्याकाळी बघतो तर काय अरे खरंच पाहुणे आलेले असतात आपल्या घरामध्ये. पण ही गोष्ट आईला ऑलरेडी माहिती आहे किंवा आईने ठरवलेलं आहे किंवा आईचं काही बोलणं झालेलं आहे हे आपल्याला काहीच नाही माहिती. पण आई आपल्याला म्हणते की संध्याकाळी आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत तर आपल्याला संध्याकाळी पाहुणे दिसतात घरी. मग एक दिवस काहीतरी सांगते आपल्या मुलांना आई की बेटा आज पाऊस येणार आहे बरं का. आणि खरंच यार धो धो पाऊस येतो त्या दिवशी. आता खरं म्हणजे
आपल्याला आश्चर्य वाटतं की असं कसं, म्हणजे आता ते अननोईंगली आपल्या माइंडमध्ये प्रोग्रामिंग काय झालं, की आई जे बोलते ते एकदम सत्य आहे आणि तीच गोष्ट घडते. आणि आपला आपोआपच आपल्या आईवर विश्वास किंवा सरेंडरनेस, त्या आईशी कनेक्ट होणं, हे आपोआपच व्हायला लागतं. पण नंतर म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला म्हणजे शोध येतो किंवा मिळतं की खरं म्हणजे काय असतं, की आईला नातेवाईक येणार हे आधीच तिला फोन आलेला असतो किंवा तिचा काहीतरी ठरलेला प्रोग्राम असतो किंवा काहीतरी बोलणं चालणं असते किंवा काहीतरी प्रोग्राम आपल्या घरामध्ये असते, त्या निमित्ताने आपल्याकडे पाहुणे येणार आहेत आणि त्या याच्यावरून आपल्याला आई बोलते. पण आपण छोटे असतो, आपल्याला पताच नाही राहत. आपल्याला फक्त आईचं एवढंच वाक्य माहितं की पाहुणे येणार आहेत, बरं बाळा आज शहाण्यासारखं वागायचं, बस. नंतर मग जसं समजा आता आपल्याला म्हणजे एखादा म्हणजे आता पाऊस पडणार आहे असं म्हणतो, तर ते तिला कसं कळलं? अरे तिचा अनुभव आहे, ती बघते, ढग आले आकाशामध्ये, वातावरण असं आलंय, म्हणून ती मुलांना सांगते की बेटा आज पाऊस पडेल, हा जरा सांभाळून जा किंवा सांभाळून ये, बाहेर खेळू नको, विजा कडाडतात. तर ह्या गोष्टी बॅकग्राऊंड मधून तिचा अनुभव असतो आणि म्हणून ती बोलते. पण त्या छोट्या मुलाला याचं काहीच नाही माहित राहत. आणि त्याचं प्रोग्रामिंग काय होतं, की आई जे बोलते एकदम परफेक्ट बोलते, बस. आता इतकं सुंदर आईने सांगितलेलं प्रोग्रामिंग त्या छोट्या बोळावर झालेलं असतं, मग आईने कसं बोलायला पाहिजे, है ना? ह्याच गोष्टीचा फायदा आपल्याला कसा घेता आला पाहिजे, म्हणजे लहानपणापासून आपल्या मुलांना आपण कसं त्यांना म्हणजे मोठं करतो बघा. हळूहळू आपल्यालाही माहिती नाही राहत की आपण काय बोलतो आणि त्याचा काय परिणाम होतो लोकांवर, आपल्याच बाळांवर काय परिणाम होतो हे माहीतच नाही. त्याच्यामुळे आपण जसजसा तो मग आता अभ्यास करत नाही, तर त्याच्यासाठी त्याला म्हणतो की तू ना एकदम नालायक आहे, तू बेकार आहे, तू अभ्यास करत नाहीस, तू कुठल्या कामाचा नाही आहेस, तुझ्याकडून नाही यार काही काम होणार नाही, एक सुद्धा गोष्ट सांगितली की तुला कळतच नाही, भोंदू आहेस तू. तो बघ मुलगा कसा करतो, काय होणार तुझं. विचार करा, थोडस चिंतन मनन करा की आपण बाळा पाऊस येणार आहे, तू जाऊ नको बाहेर, आणि हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण बोलतोय, त्या गोष्टीचं प्रोग्रामिंग सुद्धा आपल्या बाळावर होतं. मग आपण इतक्या गोष्टी बोलून जातो, कसं प्रोग्रामिंग होत असेल यार, आणि कसा तो बाळ घडत असेल. आणि आपण म्हणतो की माझा मुलगा असा, माझा मुलगा हे तसं. हे तर मी छोट्याशा बाळावरून सांगते, पण हीच गोष्ट नवऱ्याबाबत होते, हीच गोष्ट सासू सासऱ्यांबाबत होते, आपल्या आई वडिलांबाबत होते, सगळ्यांबाबत होते, मित्र शत्रू सगळ्यांबाबत हेच होतं. ही प्रोग्रामिंग आपणच करतो. आणि असे आपणच नाही तर मग हेच प्रोग्रामिंग कोण कोण करतं, तर आपले शिक्षक, समाज, आणखी लोक, मित्र शत्रू, कसं कसं होत असतं, है ना? तर अशा कित्येक गोष्टी आपल्या होत असतात आणि आपल्याला माहीतच नाहीये की हे प्रोग्राम इतकं आपोआप होऊन राहिलं. म्हणजे अशा सवयी मग आपल्याला पॅटर्न्स आपल्या बनायला लागतात. आपल्याला आपल्या अयोग्य अशा प्रवृत्ती, सवयी ह्या पॅटर्न बनतात आणि आपल्याला माहीतच नाही राहत की आपण हे असं पॅटर्न बनून राहिलं किंवा असं काय होऊन राहिलं, आणि परत परत त्या गोष्टी आपल्या आयुष्यात होतात. आणि जसं माझ्या स्वतःचे अनुभव मी तुम्हाला खूपदा सांगते, प्रत्येक वेळेस सांगत असते. ते अनुभव सांगताना म्हणजे मी भोगलं, मी माझं आयुष्य बदलवलं, आणि म्हणून तुम्हाला सांगते की मी माझ्याबद्दल, माझ्या मनात माझ्या पैशांबद्दलचं मला किती निगेटिव्ह प्रोग्रामिंग होतं, की पुरुषच लाखो रुपये कमवतात, बायका नाही करू शकत. कारण माझं पॅटर्न तसंच बनलं होतं, की माझ्या आई वडिलांकडे वडील कमवत होते, भाऊ कमवत होता, नवरा कमवत होता, माझी आई गेली नाही, माझी बहीण कोणी पाहिलं नाही की अशा मोठ्या पदावर आहे काय काय, कोणीच नाही पाहिलं मी असं. होते सगळे मोठ्याच पदावर, पण पुरुष आणि घरात स्त्रियांनी कामं करत, तसंच माझं पॅटर्न बनलं. आणि अचानक माझ्याकडे पैसा आला तर मी घाबरले, द्वेष निर्माण झाला त्या पैशाबद्दल. जास्त करू नको, लोभ असते बरं, आणि बायका आणि लोभ, पोरगी आणि लोभ चांगली गोष्ट नाही आहे. पैसा चालला गेला, तर अशा पद्धतीने हे पॅटर्न बनतं आपलं, आणि आपल्याला वाटतं की अरे मी तर इतकी इमानदार आहे यार, मी तर इतकं चांगलं करते सगळ्यांचं, माझ्यासोबत असं का बरं व्हावं. तर ऍक्च्युली त्याच्या मागे इतकं मोठं प्रोग्रामिंग असतं आपल्या मनाचं, आणि आपल्याला माहीतच नाही. आणि ही खूप सोपी गोष्ट आहे, जर एकदा आपण कळलं ना, आपल्याला समजलं ना, तर इतकी सोपी गोष्ट आहे की त्याची सवय आपल्याला लावता येते. जसं आता इतक्या वर्षाची सवय आपल्याला जी लागली आहे, निगेटिव्ह थिंकिंग किंवा राग, लोभ, मोह, माया, ह्या ज्या गोष्टी आपल्या प्रवृत्ती आहेत, ह्या सगळ्या म्हणजे करायची गोष्ट आपल्याला सवय लागलेली आहे. तर ह्या गोष्टीचं आणि ह्या गोष्टीचा परिणाम मग आपल्या रोगांवर होतं, आजारपण येतं.
सायकोसोमॅटिक डिसीज म्हणतो जे आपण, है ना, आजकाल खूप त्याचा निघाला की तुम्ही विचार जसा करता तसे तुमचे रोगराई होते. तर ह्या सगळ्या गोष्टी अनोइंगली झालेल्या, आपल्याला नव्हतं माहिती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विचारांनी झालेल्या आहेत. पण आता याला जर म्हणजे योग्य पद्धतीने प्रोग्रामिंग केलं, आतापर्यंत जे आपल्या लाईफमध्ये आपल्यावर म्हणजे एक जखमा झालेल्या आहेत, काही गोष्टी कोणी आपलं मन तुटलेलं आहे, कधी काही गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झालेली आहे तर तिथे मन तुटतं, किंवा बऱ्याचशा गोष्टी कोणाचे अन्याय सहन करतो, बोलणं सहन करतो, काय काय जे काही होतं आपल्या लाईफवर, त्याचा सगळा परिणाम आपल्या लाईफवर निगेटिव्ह होतो. मग त्या गोष्टीमुळे आपल्याला दुरुस्त करणं, स्वतःला डेव्हलप करणं बरोबर नाहीये का? की त्या गोष्टीची माहिती करणं की कसं होते आहे, हे का बरं होते आहे, मग हे मी माझं लाईफ कसं बदलवू शकेल, याच्यावर अभ्यास करणं योग्य नाहीये का? सांगा बरं. आता हे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला फुकट मिळणार नाही. फुकट म्हणजे मी इवन जादू पण शिकवते ना, तर ते तुम्हाला फुकट नाही मिळत. तुम्हाला वेळ काढावा लागतो, तुम्हाला झूम घ्यावी लागते, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आजूबाजूला आपल्या मुलांचं थोडंसं बाजूला ठेवावं लागतं, जेवण बाजूला ठेवावं लागतं, पहिले हे ऐकावं लागतं, मग आपल्या जीवनामध्ये ऍक्शन करावं लागतं, आणि मग तुम्हाला ते कळतं आणि तुमच्या लाईफमध्ये परिवर्तन येतं. देणं तर माझं काम आहे, पण तुम्हाला घ्यावं पण लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. जर आपल्याला काही मिळतं तर ते आपल्याला काहीतरी द्यावं पण लागतं. आता हे आपण भौतिक याच्यामध्ये आहे म्हणून एक नॉमिनल फीस पण आपण ठेवतो. कारण तुम्ही पण माहिती आहे, तुम्ही नोकरीला जाता, बिझनेस करता, तर तुम्ही पण काम करता, तुम्हाला पण फीस मिळते, पैसा मिळतो, आपलं घर चालतं, आपले मुलं एज्युकेटेड होतात, हे सगळं आपल्या पैशामुळेच होतं ना. तशा पद्धतीने आपल्या हा प्रज्ञा करुणामध्ये एक नॉमिनल फीस असते. तर इथे पैशासाठी सगळं काम नाही होत. आपलं काम आहे की तुमच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून याव्या, समजाव्या, आणि तो तुम्ही आपल्या लाईफमध्ये बदल करावा, है ना, ह्या उद्देशाने आपल्या लाईफ आपल्या याच्यामध्ये होत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या आपल्या ज्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर होतात, किंवा काही जे शारीरिक आजार पण म्हणतो, किंवा जे काही आपल्या लाईफमध्ये होते, मग हे तर आजार शारीरिक असो, मानसिक असो, किंवा जे काही असेल, तर त्या गोष्टीने आपल्या लाईफमध्ये जर बदलवायचं असेल, विचार करायचा असेल, तर नक्कीच नक्कीच आपण आपल्या स्वतःचं म्हणजे अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे, आणि असं स्वतःचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे. बरोबर. पैसा कुठेही खर्च होतो. आपण आज साडी शॉपिंग करतो, है ना, विनाकारण किती साड्या कपाटामध्ये आहेत, तरी कपाटातल्या साड्या घेत असतो. भांडे आहेत, तरी नवीन काहीतरी आलं, काहीतरी अजून आलं, घेत राहा, घ्या घ्या. ते करण्यापेक्षा थोडंसं घ्यायचं आहे, आपल्याला जे आवश्यक आहे ते घ्यायचंच, पण स्वतःचं डेव्हलपमेंट केलं, आपलं माइंड प्रोग्रामिंग केलं, तर किती सुंदर यार. पैसा म्हटलं तर पैसा यायलाच पाहिजे आपल्या घरामध्ये. आपला अधिकार आहे तो, आपला हक्क आहे तो. पैसा आला पाहिजे, पैसा कमवता आला पाहिजे. कोणाला म्हणायचं की माझं जमत नाही मॅडम, इतकी फीस आहे, मग मी थोडे थोडे दिलं तर चालेल का, असं म्हणण्यापेक्षा मी जसं करेन तसं माझ्याकडे पैसा आला पाहिजे आणि मी केलं पाहिजे, आणि ती गोष्ट मी घेतली पाहिजे. ह्या गोष्टीवर आपल्याला विचार करायला पाहिजे. मी तर देते, इवन मी दिल्यानंतर माझ्या लक्षातही नाही, मी तर बघत पण नाही की कोणी किती पैसे दिले, काय दिले. हे सगळं शुभचं काम आहे, की तो एक भौतिकता आहे, ती एक व्यवहार आहे, ती करते, ती बघते. त्याच्यातही आम्ही कधीच कोणाला जबरदस्ती करत नाही किंवा कोणाला खूप मागे लागत नाही, कारण ही खुशी आमची आहे. आम्हाला त्याच्यातनं खूप काही मिळतं, खुशी मिळते, सॅटिस्फॅक्शन मिळतं, किंवा ज्यांचे आशीर्वाद मिळतात, शुभेच्छा मिळतात, किंवा जे लोक बोलतात की तुमच्यामुळे आमचं बरे जीवनात परिवर्तन झालं. आज तुम्ही जे बोलले की आम्हाला तुम्हाला ऐकावंसं वाटतं, ही किती मोठी गोष्ट आहे यार. हे इतके सहजासहजी नाही मिळत ना. त्याच्यासाठी आपण काहीतरी केलेलं असेल, दिलं असेल, तेव्हा आपल्याला निसर्ग वापस करतो. तर निसर्ग तेच देतो जे तुम्ही देता. तुम्ही प्रेम देत असाल, तुम्हाला भरभरून प्रेम मिळेल. तुम्ही पैसा देत असाल, तुम्हाला पैसा भरभरून मिळेल. तुम्ही ज्ञान वाटत असाल, तुम्हाला ज्ञान भरपूर मिळेल. तर बघा तुम्हाला काय पाहिजे, आणि त्या पद्धतीने आपण पेरायचं आहे. सिंपल आहे निसर्गाचा नियम. भगवंतांनी ते सांगितलं. म्हणून कृतज्ञता ही सगळ्यात हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी आहे. तुम्ही सगळेजण या कृतज्ञतेच्या जादूच्या प्रोग्रामला. रोज होतो 7 वाजता, आणि लिंक तर प्रत्येक वेळेस शेअर करते शुभदा, प्रत्येक ग्रुपमध्ये असते शेअर केलेली. काही काही लिंक आपल्या स्टार मेसेज मध्ये टाकून ठेवायच्या. जसाही प्रोग्राम झाला आणि चालू, वारंवार करत चला. नुकसान काहीच नाही तुमचं, जितकं वारंवार केलं तेवढं डीप मध्ये येतं. मी आजही वाचन करते ना,
कित्येक गोष्टी मलाही आताही म्हणजे हे होतात, समजतात एक वेगळ्या डायरेक्शनने, है ना. जे आपण कोणाला देतो ना, तर पहिल्यांदा आपल्याला मिळते ते. मग चांगल्या गोष्टी द्या ना यार, आपल्याला ज्या पाहिजे त्या गोष्टी द्या ना. कशाला राग देता, कशाला लोभ देता, कशाला मोह माया देता. तुम्हाला तेच मेल अटॅचमेंट म्हणजे तुम्ही गुरफटून राहाल, रडत बसाल, चिंता, डिप्रेस, हे ते कशासाठी करायचं यार या सगळ्या गोष्टी. चांगलं आहे, इतकं सुंदर दिलंय भगवंताने शरीर, एवढं सुंदर आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, त्याचा परिपूर्ण उपयोग करा आणि खरंच भरभरून जगा, मस्त जगा एकदम. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला आपला नवीन एक प्रोग्राम चालू होतोय, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, NLP. तर हाच विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगते. त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक ना मी ज्यांच्याकडनं शिकले, कारण मी पण अशीच होती हाऊसवाईफ आणि मला काहीच गोष्टीचं म्हणजे नॉलेजच नाही. पण मी खरंच सांगते, शपथ, आईची शपथ, मी खोटं नाही बोलणार. मी अक्षरशः लाखो रुपये खर्च करून हे गोष्टी शिकले. तुम्ही ज्या सरांकडून शिकलेले त्या सरांचा मी ओरिजिनल म्हणजे त्यांचा युट्यूब चॅनल आहे, हवं तर बिलकुल तुम्ही सबस्क्राईब करा, पूर्ण विषय त्यांच्याबद्दल बघा. मी त्यांना जमलं तर मी बोलवेन पण पुढच्या संडेला त्या मीटअपमध्ये. मग त्यांच्या तोंडून तुम्ही डायरेक्ट स्वतःच ऐकाल. त्यांनी कसं काय माझं माइंड प्रोग्रामिंग करण्यासाठी मदत केली आणि कसा मी कोर्सेस केले त्यांच्याकडे, ते सगळं ते आपल्या आठवणी सांगतीलच ते. आणि त्या प्रोग्रामिंग नंतर एक दिवस असा होता माझ्याकडे की मी 50,000 रुपये कमवायला सुद्धा घाबरत होती. आणि मला असं वाटायचं की मी काय करते असं तर 50,000 रुपये मला कमवला येत जातील. त्यावेळेस सरांनी माझं माइंड प्रोग्रामिंग किंवा माझ्याशी ते एक मेडिटेशन एक करून घेतलं होतं. तर तेव्हा ते हसून बोलले होते की मॅडम 50,000 में क्या होते, 1,00,000 रुपए तो बोलो, अरे नहीं मिलेगा तो नहीं मिलेगा ना, छोड़ो, क्या जाएगा क्या अपना, लेकिन बोलो तो सही 1,00,000 रुपए. पण माझी इतकी ऑथेंटिसिटी आतून होतं ना की मी असं करते काय तर मला म्हणजे लाख रुपए मिळते. तो बोला वो बाद में सोचना, लेकिन अभी इतना तो सोचो कि आपको लाख रुपए महीना मिल रहा है. आणि मी खरंच तसं केलं. आयुष्य बदललं माझं. हा, एकदम असं नाही की आज मी विचार केला ना उद्या माझ्याकडे लाख रुपये आले, असं नाही होत. तो प्रोग्रामिंग वारंवार वारंवार करत राहावं लागतं, त्या टेक्निक शिकाव्या लागतात, त्याच्यावर वर्क करावं लागतं. तसा हा सुंदर NLP कोर्स आहे. तर मला आज त्यांचा ना युट्यूबवर मला त्यांचा व्हिडिओ दिसला, तर मला खूप आवडला. म्हणजे आता त्यांच्याच भाषेत त्यांना सांगू दे म्हणून मी त्यांचा व्हिडिओ लावते. तर तुम्ही अगदी मन लावून ऐका, ठीक आहे. आणि फारच सुंदर आहे कोर्स हा. तर मी सुरुवातीपासून शुरू किया कि इफ वन पर्सन कैन डू समथिंग कि दे आर जीनियस इन देयर ओन फील्ड इज प्रोग्रामिंग का मतलब क्या होता है, हा अपनी लाइफ को माझ्यापासूनच ऐकूया कंप्लीटली आपण. थोडासा ट्रांसफॉर्म वेळ कर लागेल, सकते 12 मिनिटाचा आहे, पण नक्की ऐका, ठीक आहे. क्या आप जानते हैं कि दुनिया में एक ऐसा साइंस है जिससे आप अपनी लाइफ को कंप्लीटली ट्रांसफॉर्म कर सकते हैं, चाहे वो आपकी हेल्थ हो, सक्सेस हो, रिलेशनशिप हो, आपकी सोशल स्टैंडिंग हो या आपकी स्पिरिचुअल लाइफ हो. ये सारे एरियाज में एक ऐसा साइंस है जो आपको एम्पावर कर सकता है, हेल्प कर सकता है अपनी लाइफ को टोटली ट्रांसफॉर्म करने के लिए. और अगर आप मेरे एक्सपीरियंस के अकॉर्डिंग बात करें तो मैं आपसे ये शेयर करना चाहूँगा कि लास्ट 10 ईयर्स से मैं साइंस पे वर्क कर रहा हूँ और मैंने बहुत सारे मिरेकल्स होते हुए देखे हैं. मैं आपको एक और एग्जाम्पल देता हूँ, एक और रेफरेंस देता हूँ जिससे शायद आप इस साइंस की पावर को समझ पाएंगे. एंथनी रॉबिन्स या टोनी रॉबिन्स का नाम शायद आपने सुना होगा. अगर ट्रेनिंग इंडस्ट्री की बात करें, अगर दुनिया के सबसे बड़े ट्रेनर्स की बात करें, ट्रांसफॉर्मर्स की बात करें, तो उसमें से एक नाम है एंथनी रॉबिन्स या जिनका निक नेम है टोनी रॉबिन्स. उनकी खुद की ज़िंदगी इसी साइंस के कारण ट्रांसफॉर्म हुई थी और आज वो इस साइंस को मैसिव वे में यूज़ कर रहे हैं और बहुत सारे लोगों की ज़िंदगी को ट्रांसफॉर्म कर रहे हैं. मेरा नाम वेद है और मैं आपको वेलकम करता हूं अपने चैनल प्रोग्राम योर माइंड पे. और आज मैं आपसे इसी साइंस के बारे में बात करने वाला हूं. इस साइंस का नाम है NLP यानी कि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. तो आइए समझते हैं कि एग्जैक्टली न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग क्या होता है. व्हाट एग्जैक्टली इज NLP. ये 3 वर्ड से मिलकर बना हुआ है, न्यूरो, लिंग्विस्टिक एंड प्रोग्रामिंग. न्यूरो का मतलब होता है माइंड, यानी कि न्यूरो रिफर करता है आपके माइंड को. लिंग्विस्टिक का रेफरेंस जो है वो है आपकी लैंग्वेज की तरफ, यानी कि लिंग्विस्टिक मीन्स योर लैंग्वेज. और लैंग्वेज कौन सी?
सिर्फ वो नहीं जो आप कम्युनिकेट करते समय बोलते हैं, यानी कि सिर्फ वर्बल लैंग्वेज ही लैंग्वेज नहीं है। आपकी फिजियोलॉजी यानी कि आपकी बॉडी लैंग्वेज भी बहुत कुछ कहती है। तो इस लैंग्वेज को भी इंक्लूड करते हैं जब हम लिंग्विस्टिक्स की बात करते हैं। तो लिंग्विस्टिक्स में आपकी वर्बल और आपकी नॉन वर्बल दोनों ही लैंग्वेज आ जाती है। एंड नाउ द थर्ड वर्ड इज प्रोग्रामिंग। प्रोग्रामिंग का मतलब क्या होता है? प्रोग्रामिंग का मतलब होता है कोई एक ऐसा सेट ऑफ इंस्ट्रक्शंस, कोई एक ऐसा एल्गोरिथम जिससे कोई एंड रिजल्ट प्रोड्यूस होता है। तो NLP आपको क्या कॉन्क्रीट फॉर्म में देता है? ये आपको देता है कि कैसे आप अपनी न्यूरोलॉजी को प्रोग्राम कर सकते हैं अपनी लैंग्वेज के थ्रू। यानी कि अगर मैं इंग्लिश में कहूँ तो इट विल बी हाउ यू प्रोग्राम योर न्यूरोलॉजी थ्रू योर लैंग्वेज, बोथ वर्बल एंड नॉन वर्बल। ये है NLP। अब इसे मैं ज़रा आसान बनाता हूँ। देखो, सारी दुनिया को हम इस माइंड से समझते हैं, लेकिन ये माइंड कैसे काम करता है, क्या ये हमें समझाया गया है? क्या हम इसे जानते हैं? ये कितना स्ट्रेंज है कि जिस टूल से आप अपनी ज़िंदगी की सारी चीज़ें कर रहे हैं, जिस टूल के थ्रू आप अपनी लाइफ में आगे बढ़ रहे हैं, उस टूल की अंडरस्टैंडिंग हमें और आपको प्रोवाइड नहीं की जाती। और उसके कारण ही लाइफ में हमारे लिए कई बार सक्सेस को क्रिएट करना, चेंजेस को क्रिएट करना बहुत ज़्यादा मुश्किल हो जाता है। तो इस साइंस की अंडरस्टैंडिंग से बहुत सारे चेंजेस आ सकते हैं। इस साइंस के बारे में मैं आपको कुछ चीज़ें शेयर करता हूँ कि एग्जैक्टली ये शुरू कैसे हुआ था। 1970s की बात है। दो ऐसे महान लोग थे जिन्हें आज के टाइम पे आप कह सकते हैं कि दे आर जीनियस इन देयर ओन फील्ड, जिसमें से एक का नाम है रिचर्ड बैंडलर और दूसरे का नाम है जॉन ग्रिंडर। तो रिचर्ड बैंडलर एक स्टूडेंट थे यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया में, और जॉन ग्रिंडर वहाँ पे लिंग्विस्ट के एक प्रोफेसर थे, असिस्टेंट प्रोफेसर थे वो लिंग्विस्ट में। तो ये दोनों क्या बिलीफ सेट के साथ काम कर रहे थे अपनी ज़िंदगी में? इन्होंने एक बिलीफ लिया कि अगर लाइफ में कोई भी एक इंसान कुछ बहुत बड़ा रिजल्ट क्रिएट कर रहा है, कुछ मैसिव चेंज क्रिएट कर रहा है या सक्सेस अचीव कर रहा है, तो डेफिनेटली वो कोई ना कोई स्ट्रैटेजी फॉलो कर रहा है। वो ज़रूर अपने माइंड को किसी अलग तरीके से यूज़ कर रहा है जैसे बाकी लोग नहीं कर पा रहे हैं। तो उन्होंने एक बिलीफ के साथ शुरू किया कि इफ़ वन पर्सन कैन डू समथिंग यू कैन लर्न टू डू इट। यानी कि अगर कोई भी एक इंसान किसी काम को कर सकता है तो आप भी उसे करना सीख सकते हैं, प्रोवाइडेड कि आप उसके माइंड की प्रोग्रामिंग के बारे में अंडरस्टैंडिंग डेवलप कर लें और वो सेम प्रोग्रामिंग अपने माइंड के अंदर इंस्टॉल कर लें। तो इस बिलीफ सेट के साथ इन्होंने शुरू किया, और उस समय दुनिया में 3 ऐसे थेरेपिस्ट थे जो लोगों की लाइफ को मिराकुलसली ट्रांसफॉर्म कर रहे थे, जिसमें से एक थे फिट्ज पर्ल्स जिन्होंने गस्टॉल्ट थेरेपी डेवलप की थी, सेकेंड थी वर्जीनिया सटायर जिन्होंने फैमिली थेरेपी डेवलप की थी, और थर्ड मिल्टन एरिक्सन जिन्हें दुनिया का सबसे बड़ा हिप्नोथेरेपिस्ट कहा जा सकता है। तो ये 3 ऐसे लोग थे जो ज़िंदगी में मिराकुलस रिजल्ट प्रोड्यूस कर रहे थे, लोगों को अपनी चैलेंजेस से इंस्टेंटली बाहर लेके आ जा रहे थे। तो ये 3 लोगों को स्टडी करना शुरू किया रिचर्ड बैंडलर और जॉन ग्रिंडर ने, और वहाँ से ही ये साइंस डेवलप हुआ जिसे आज हम NLP के नाम से जानते हैं, यानी कि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग के नाम से जानते हैं। दुनिया में इससे ज़्यादा पावरफुल कोई साइंस एग्जिस्ट नहीं करता जो आपको माइंड प्रोग्रामिंग को सिखा सकता है। यानी कि एक कॉमन पर्सन कैसे इस साइंस से अपनी ज़िंदगी को ट्रांसफॉर्म कर सकता है, ये एक देखने वाली चीज़ होती है। क्योंकि मैंने देखा है ऐसा पर्सन जिसका कॉन्फिडेंस बहुत लो है, उसका बहुत हाईली कॉन्फिडेंट पर्सन बन जाना। जिन लोगों की लाइफ में कुछ इश्यूज़ हैं, कुछ चैलेंजेस हैं, सोराइसिस या सिस्ट या ऐसे करके कोई हेल्थ चैलेंजेस है, वहाँ से बाहर आ जाना, एस्थमा जैसी चीज़ों से बाहर आ जाना, लोगों के बिजनेस को ट्रांसफॉर्म करना, ये सब कुछ इस साइंस के लिए पॉसिबल है, प्रोवाइडेड इस साइंस की सही अंडरस्टैंडिंग लोगों के पास हो। तो ये एक कमाल का साइंस है क्योंकि ये वर्क करता है आपके न्यूरोलॉजी पे, आपके माइंड के अंदर जो न्यूरॉन्स हैं, जो न्यूरल पाथवेज बनते हैं, यानी कि जो चीज़ें आपकी लाइफ में आपका बिहेवियर डेवलप कर रही हैं, आपका एटीट्यूड डेवलप कर रही हैं, ये उस रूट लेवल पे जाके काम करता है। और अगर आज दुनिया में कोई भी इंसान कुछ चेंज क्रिएट कर रहा है तो डेफिनेटली वो NLP को यूज़ कर रहा है, आइदर नोइंगली और अननोइंगली, क्योंकि ये वो साइंस है जो ट्रांसफॉर्मेशन क्रिएट करता है, आपके माइंड के अंदर की दुनिया को जाके बदल देता है। दुनिया 2 हैं, एक है आपका एक्सटर्नल वर्ल्ड और एक है आपका इंटरनल वर्ल्ड। देखो, एक्सटर्नल वर्ल्ड तो हर किसी के लिए एक जैसा है, लेकिन फ़र्क इस बात से पड़ता है कि आपने उसके लिए अपना इंटरनल वर्ल्ड कैसा डेवलप किया है, यानी कि आपने अंदर की दुनिया को कैसे डेवलप किया हुआ है।
आज बहुत सारे ऐसे लोग हैं जिनकी ज़िंदगी में 10 साल पहले, 20 साल पहले कोई इवेंट हुआ, लेकिन आज भी उस इवेंट की मेमोरी को वो लेके अपनी ज़िंदगी में आगे बढ़ रहे हैं, यानी आज भी वो उसके बोझ में दबे हुए हैं, अगर वो कोई नेगेटिव इवेंट था तो। एनएलपी ऐसे इवेंट से बाहर आने के लिए आपको यूं हेल्प कर सकता है। कैसे? ऐसे हेल्प कर सकता है, विद इन मिनट्स आप ऐसी मेमोरीज से बाहर आ सकते हैं। अपने फोबिया, अपने फियर को आप किल कर सकते हैं, उनको थ्रो अवे कर सकते हैं। आप अपने आप को एक्सट्रीमली कॉन्फिडेंट, एक्सट्रीमली पावरफुल बना सकते हैं। तो ये सब कुछ पॉसिबल है इस साइंस के थ्रू। क्यों? क्योंकि ये साइंस आपके माइंड की बेसिक्स के अकॉर्डिंग वर्क करता है। हमारा माइंड चीज़ों को 3 तरह से समझता है, विजुअल्स, ऑडियोज और फीलिंग्स। यानी कि बाहर की दुनिया में जो कुछ भी है, उससे जो अंदर की दुनिया क्रिएट होती है, उसमें 3 कंपोनेंट्स होते हैं, विजुअल्स, ऑडियोज एंड फीलिंग्स। और आपको एनएलपी ये सिखाता है कि आपको माइंड के अंदर की दुनिया में इन विजुअल्स को बदलना कैसे, इन ऑडियोज को बदलना कैसे, इन फीलिंग्स को चेंज कैसे करना है। और जब आप ये सब कुछ करते हैं तो आपकी पूरी की पूरी पर्सनैलिटी ट्रांसफॉर्म हो जाती है, आप मैसिव रिजल्ट्स की तरफ मूव कर जाते हैं। तो ये वो वंडरफुल साइंस है जिसे एनएलपी कहते हैं। बहुत सारे लोगों ने मुझे कमेंट्स करके पूछा है कि व्हाट एग्जैक्टली इज एनएलपी, एनएलपी होता क्या है। आज वो बहुत सारे लोगों को देख रहे हैं एनएलपी को यूज़ करता हुआ, या एनएलपी के बारे में वो वीडियोस देख रहे हैं, मेनली फॉरेनर्स के वीडियोस देख रहे हैं। फिर वो समझना चाहते हैं कि हिंदी में हम कैसे समझ सकते हैं कि एनएलपी क्या है। इसलिए ही ये वीडियो मैं आपके लिए क्रिएट कर रहा हूँ, और ये एक वंडरफुल साइंस है। अगर मैं बात करूं कि एनएलपी के पैकेज में, जैसे मैं ट्रेनिंग प्रोग्राम्स करता हूं एनएलपी की, तो 5 डेज़ की एनएलपी वर्कशॉप में क्या मिलता है एक इंसान को। तो फर्स्ट डे ये समझ आता है कि एग्जैक्टली आपका माइंड कैसे काम करता है, कैसे आपकी माइंड की प्रोग्रामिंग होती है, कैसे आप एक्सटर्नल वर्ल्ड से इंटरनल वर्ल्ड क्रिएट कर रहे हैं। सेकेंड डे होता है कि कैसे आप इस प्रोग्रामिंग को चेंज कर सकते हैं, यानी कि कुछ आपके बिहेवियर हैं जो आपके लिए सही नहीं है, कैसे आप उन्हें रिप्लेस कर सकते हैं विद रेलिवेंट बिहेवियर। कैसे आप किसी उस चीज़ में इंटरेस्ट डेवलप कर सकते हैं जिसमें आपका इंटरेस्ट होना चाहिए, और जिन चीज़ों में इंटरेस्ट नहीं होना चाहिए कैसे आप उसमें डिसइंटरेस्ट क्रिएट कर सकते हैं। कैसे आप अपनी पेनफुल मेमोरीज को इरेज कर सकते हैं, कैसे अपने फोबियाज को इरेज कर सकते हैं, कैसे अपने कॉन्फिडेंस को कई टाइम ज़्यादा मल्टीप्लाई कर सकते हैं। तो सेकेंड डे ये सारी चीज़ें होती हैं। थर्ड डे आप अपनी खुद की पर्सनैलिटी के बारे में और लोगों के बारे में बहुत कुछ समझते हैं। कौन सा पर्सन विजुअल है, ऑडिटरी है या काइनेस्थेटिक है, ये कैसे पहचानें। किसी पर्सन के साथ कैसे कन्वर्सेशन करें कि उसके ऊपर आपके कन्वर्सेशन का मैक्सिमम इम्पैक्ट हो, इन्फ्लुएंस हो। रिलेशनशिप्स को आप कैसे चेंज कर लें, हाउ टू क्विकली बिल्ड रैपो, यानी कि किसी भी इंसान से कैसे आप कुछ ही देर बात करते हैं और वो आपके साथ एकदम से कनेक्ट हो जाता है। ये सारी आर्ट कैसे सीखें, कैसे चीज़ें करें, ये सब थर्ड डे होता है। फोर्थ डे बहुत कमाल का होता है, क्योंकि उस दिन मैं आपको शेयर करता हूँ कि एग्जैक्टली आप एक बहुत बड़े इन्फ्लुएंसर कैसे बन सकते हैं, कैसे आप लोगों के साथ बात करते हुए उनके माइंड के डीप में जो चैलेंजेस पड़े हुए हैं उसके रूट कॉज को समझ सकते हैं और वहाँ पे सॉल्यूशन दे सकते हैं। कैसे आप लोगों के साथ इन्फ्लुएंशियल कम्युनिकेशन कर सकते हैं, यानी कि कैसे आप अपनी लैंग्वेज को हिप्नोटिक लैंग्वेज बना सकते हैं, जो मिल्टन एरिक्सन से लिया गया था, कि आपकी लैंग्वेज का, आपके कम्युनिकेशन का बहुत मेजर इम्पैक्ट होना शुरू हो जाए लोगों की लाइफ में। तो ये सब आप फोर्थ डे समझते हैं। और लास्ट फिफ्थ डे क्या होता है? फिफ्थ डे पूरी की पूरी ये जो चीज़ें हैं ये कंबाइन करते हैं और एक एक्शन प्लान बनाते हैं कि हाउ एग्जैक्टली यू कैन यूज दिस साइंस टू ट्रांसफॉर्म योर लाइफ। आप अपनी ज़िंदगी का ब्लूप्रिंट कैसे डेवलप करें, आप अपने मैक्सिमम बड़े से बड़े आउटकम को कैसे डिज़ाइन करें, कैसे आप उस आउटकम के लिए स्ट्रैटेजी बनाएं, कैसे आप अपने आप को एक्शन मोड में रखें, कैसे आप अपनी मैक्सिमम जो अनलिमिटेड एनर्जी आपके अंदर है इन सारी एनर्जीज को अलाइन करें, चैनलाइज करें, जिसे न्यूरोलॉजिकल अलाइनमेंट कहते हैं। तो ऐसी बहुत बहुत सारी चीज़ें आपको एनएलपी के थ्रू सीखने के लिए मिलती हैं, एंड दिस इज़ अ लाइफ ट्रांसफॉर्मिंग साइंस। अगर इस साइंस को आप सीखते हैं और आप इसको अप्लाई करना शुरू करते हैं तो लाइफ के 5 एरियाज जो आपके हैं, यानी कि आपका हेल्थ, सक्सेस, रिलेशनशिप, सोशल लाइफ और स्पिरिचुअल लाइफ, ये सारे एरियाज को आप ट्रांसफॉर्म कर सकते हैं, आप चेंज कर सकते हैं। सो मैं यही चाहूँगा कि आप ज़रूर इस साइंस के बारे में एक्सप्लोर करें, इसे समझने की कोशिश करें कि हाउ एग्जैक्टली दिस साइंस कैन हेल्प यू टू ट्रांसफॉर्म योर लाइफ। और इस साइंस को लर्न करने में जो आप इन्वेस्ट करते हैं, अपना टाइम, अपनी मनी, अपना एनर्जी, वो आपको कितने टाइम ज़्यादा रिटर्न दे सकता है, इसकी तो कल्पना भी करना बहुत मुश्किल है। क्योंकि मैं इस चीज़ को होते हुए अपनी खुद की ज़िंदगी में देख रहा हूँ। लास्ट 10 ईयर्स से मैं साइंस को प्रैक्टिस कर रहा हूँ, एंड यू कैन ऑल्सो लर्न दिस साइंस एंड ट्रांसफॉर्म योर लाइफ।
और इस वीडियो को आप ज़्यादा से ज़्यादा लोगों के साथ शेयर करिएगा, क्योंकि ज़िंदगी तर हे आहे माझा सांगण्याचा उद्देश, म्हणजे की सरळ सरळ सरांच्याच आवाजामध्ये मी तुम्हाला ऐकवलंय, कारण खूप जास्त चांगल्या पद्धतीने त्यांनी समजून सांगितलंय. तर माझा पण उद्देश हाच आहे की तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येऊ, तुमचं जीवन बदलो, है ना. तर नक्कीच सगळ्यांनी हा कोर्स करा. आणि 17 एप्रिल पासून आपला हा कोर्स चालू होतो आहे. याचे टायमिंग आपलं ग्रँड मास्टर सारखंच राहणार आहे. ग्रँड मास्टर आणि टॅरो रीडर यांनी तर जरूर करावं, ही माझी जबरदस्ती आहे म्हटलं तरी चालेल, कारण त्यांना बाहेर आपल्याला करावं लागतं, कम्युनिकेशन करावं लागतं. ठीक आहे, इथपर्यंत सगळं केलं. आता आणखी एक थोडीशी शेवटची एक पायरी आहे, बिलकुल दम लावा आणि करा. फीस पण अगदीच म्हणजे नॉमिनल आहे. आज मी लाखो रुपये खर्च केले ह्या सगळ्या गोष्टीसाठी, तुम्हाला फक्त 10,000 मध्ये. तर नक्की करा. तुम्हाला माहितीच आहे आपल्या याच्यात काय काय मिळतं, कसं मिळतं, है ना. त्यामुळे काही नवीन काहीच नाहीये. तर चला आता आपण आपल्या दुसऱ्या याच्यावर बोलूया. आश्लेषा मॅडम आलेले आहेत. आणि येस आश्लेषा, विकास सर, तुमचा व्हिडिओ ओपन करा. येस, अरे वा, दोघं पण छान बसलेले आहेत आपल्या सोबत. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, नमस्कार मॅडम. आणि खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला बघा इतकं सुंदर गोष्ट शिकायला मिळाली. नॅचरोपॅथीचे आपले स्टुडंट्स तयार झालेले आहेत, तर त्यांचं आपण स्वागत करूया आत्ताच्या आपल्या नवीन ह्या दुनियेत. आणि आपणही शिकूया नॅचरोपॅथी काय आहे ते, है ना. आणि इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याकडनं करून घेतलं. थोडंसं सर्टिफिकेशनसाठी उशीर झाला, पण त्याला कारण पण तेवढंच मोठं होतं, त्यामुळे मी अगदी शांतच होते. तर असं कधी होत नाही, पण ते काही काही वेळेस आपल्याला म्हणजे असतं, है ना. तर त्यावेळेस आपल्याला बघावं लागतं, शांतपणे वेळच द्यावे लागते. हरकत नाही, भगवंतानी जेवढे आम्हाला दिलं खूप दिलेलं आहे. आणि आपल्या सहवासामध्ये इतके म्हणजे विकास सर आणि आश्लेषासारखे गुरुजन आपल्या सोबत आहेत, तर खूप खूप मनापासून धन्यवाद. बघा माझ्या अंगावर अगदी अक्षरशः रोमटे उभे झाले की त्यांनी इतकं भरपूर दिलेलं आहे. म्हणजे देण्यामध्ये कुठे कमतरता नाही ठेवायची. आम्ही आमचं हे जे आहे ना, ते हे प्रज्ञा गुरुं सर त्यांनी अगदी मनापासून म्हणजे त्यांनी म्हणजे डेव्हलप केलं स्वतःला आणि सांगितलं, आणि स्वतःही करतात, दुसऱ्यांनाही देतात. तर रिलेशन्स आमचे आयुष्यभराचे आहेत. हे आता हे एका दिवसाचे 2 दिवसाचे नाही, है ना. तर चला स्वागत करूया. आपण सगळे स्टुडंट्स आहेत तयार, नॅचरोपॅथीचे आपले आलेले आहेत ना. तर चला बघा हो आनंद. मॅडम. आणि सगळ्यांनी स्वागत करा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा छानपैकी, है ना स्मिता. ऐसी बाणी बोली मन का पाखो, ऐसी बाणी बोली मन का पाखो, और को शीतल करे, आप हो शीतल हो एक बीरा, आप हो शीतल होय। गुरु गोविंद दो खड़े, काकिला गोपाल, गुरु गोविंद दो खड़े, काकिला गोपाल, बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताए कबीरा, गोविंद दियो बता। माना फेरत जग भया, फिरा न मन का फेर, कर का मन का दारी दे, मन का फेर। बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर कबीरा, फल लागे अति दूर कबीरा।
सर्वांसाठी टाळ्या, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही यशस्वी पद्धतीने हे सगळं म्हणजे आले अभिनंदन पूर्ण केलं. अभिनंदन. थँक्यू. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. सगळ्यांनी इतकं डेडिकेटेडली काम केलं आणि इतका म्हणजे तसं पाहिलं तर कठीणच विषय होता. सगळंच नवीन होतं. छोट्या छोट्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून ते काम करायचं होतं. पण सगळ्यांची इतकी सुंदर साथ लाभली या कोर्ससाठी, जे आम्हीच कृतकृत्य झालो. प्रत्येक वेळा प्रत्येकाचा एक एक नवीन अनुभव, त्याच्यावरती स्वतः तो अनुभव घेणं, पुढच्याला पटकन तो पॉइंट दाबून त्याला प्रत्येकाला तो प्रयत्न करणं, त्याच्याकरता अभ्यास. म्हणजे शाळेचे दिवस सगळ्यांना आम्ही एकदा आठवून दिले आणि ते मेन म्हणजे त्याच्याकरता सगळ्यांनी मला साथ दिली, ही खूप मोठी गोष्ट होती. प्रत्येकाचं म्हणजे किती भरभरून कौतुक करावं, की नवीन आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये कुठेही निगडीत नसलेला असा अभ्यास त्यांनी सगळ्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि राईट नाव दे आर रेडी टू हील द पीपल. आज ते स्वतः एक ऍज अ डॉक्टरच्या रोलमध्ये तयार झालेले आहे. ऍज अ नॅचरोपॅथिस्ट, ॲक्युप्रेशर थेरपिस्ट म्हणून. वन्स मोर हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. असेच थँक्यू कंटिन्यू. मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल. थँक्यू सर. थँक्यू सर. सगळ्यांसोबत मजा आली शिकायला. मला पण खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडनं. पण ते ऑब्झर्वेशन करून कसं शिकायचं ते आता तुम्हाला पण करायचं आहे. मी जसं तुम्हाला प्रत्येक वेळेला बोलत होतो की प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा. कारण तुम्ही जितकं ऑब्झर्वेशन कराल तितकं तुम्हाला खूप शिकायला मिळतं त्याच्यामध्ये. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि आता तुमचं प्रॅक्टिकल पण झालेलं आहे. तुम्ही घरी पण बऱ्यापैकी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि बऱ्याच जणांना तर अनुभव पण खूप छान छान आलेले आहेत त्याच्यामध्ये. तर मी सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही एक तर आपले अनुभव पण शेअर करा आणि स्वतः आणखी खूप जास्त स्वतःला स्ट्रॉंग करा त्याच्यामध्ये. आज तुम्ही खूप काही शिकलेले आहे आणि आता लोकांच्या दुखण्याला तुम्ही बाहेर काढणार आहे. आता खूप मोठं म्हणजे मोलाचं काम आहे की इझिली नाही होत. हे तुम्ही निवडल्या गेलेले आहे त्या कार्यासाठी. आणि कोणाचं दुखणं तुम्ही ज्यावेळेस दूर करता तर त्याच्या चेहऱ्यावर जी खुशी असते त्या खुशीमध्ये स्वतःला फील करा की तुम्ही किती मोठं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. किती त्यांच्या चेहऱ्यावर जी खुशी दिसते आणि मग त्यांचे जे ब्लेसिंग्स मिळतात तुम्हाला एकदम मिरॅकलस असतात ते. आणि रिझल्ट तर मिरॅकल्स आहेच आपल्या याच्यामध्ये. सगळ्यांनी अनुभवलेले पण आहे त्याच्यात. तुम्ही हेच सांगेल तुम्हाला की तुम्ही करा समोर आणखी प्रॅक्टिस करा त्याच्यामध्ये आणि आपलंही स्वतःचं छान अस्तित्व निर्माण करा त्याच्यामध्ये. गुड लक टू ऑल आणि आपले अनुभव शेअर करा मेन म्हणजे. थँक्यू. येस, सरांनी म्हटलं अनुभव शेअर करा. कोण अनुभव शेअर करणार आणि कोणाची प्रॅक्टिस कशी चालू आहे, काय चालू आहे? येस, स्मिता कुठे गेली? स्मिता, हा मॅम. येस बोल. नमस्कार मॅम. सर, नमस्कार. आश्लेषा मॅम, विकास सर, नमस्कार. आज खूप दिवसांनी सगळ्यांना भेटून फार आनंद होतोय. मध्ये फारच ब्रेक झाला आणि पूर्ण कोर्स खूपच आम्ही एन्जॉय केला. उलट आता आम्ही मिस करतोय कारण की त्यावेळी कसं रेग्युलॅरिटी होती सगळ्या गोष्टींच्या मध्ये आणि सारखे सरांचे मॅडमचे सगळ्या कानावरती गोष्टी पडत होत्या. त्या आता थोडस आम्हाला रीडिंग करून त्या हे कराव्या लागतात कारण की आता कॉन्टॅक्ट लेक्चर संपल्यामुळे. पण खूप छान कोर्स झाला आणि विशेष म्हणजे हा जो कोर्स आहे ऍक्च्युली माझा उद्देश हा होता की मी योगाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे मला नॅचरोपॅथीच्या रिलेटेड इंटरेस्ट आहे आणि ही जी थेरपी आहे तर ह्याच्यामध्ये कसं की कुठला हार्म होत नाहीये. जसं की नॅचरोपॅथीमध्ये आणखी ॲक्युपंक्चरची जी थेरपी आहे त्याच्यामध्ये थोडेसे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात, तसे इथे नाहीयेत. त्याच्यामुळे पूर्ण सेफ थेरपी आहे आणि विशेष म्हणजे ऑनलाईन असून पण आम्हाला ते मॅडमने आणि सरांनी एवढ्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं की आम्हाला कुठे डिफिकल्टी आलीच नाही आणि रेकॉर्डिंग सेशन होतेच म्हणजे सपोज तसं काही वाटलं तर.
पण यापुढे कोणी कोर्स जर करतील तर त्या मेंबर्सला मी सजेस्ट करेल की सगळे कोर्स तुम्ही त्या टायमिंगला जर अटेंड केले तर त्याने फार एन्जॉयमेंट पण होतं आणि छान म्हणजे लक्षातही छान राहतं. असं रेकॉर्डिंग फारसं बघणं नाही होत, पण असे टाइम टू टाइम ज्यावेळी जॉईन केले जाते त्यावेळी आपले क्वेश्चन्स विचारू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये जरा जास्त व्यवस्थित समजलं जातं. म्हणजे मी सगळे अटेंड केले त्याच्यामुळे मी एक हे सांगते की ज्यावेळी आपण परत रेकॉर्डिंग बघायला जातो त्यावेळी थोडा फरक पडतो म्हणजे त्याच्यामध्ये. आणि आणखी गोष्ट म्हणजे आता जे प्रॅक्टिस जी चालू आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी म्हणजे नवीन नवीन काहीतरी इन्व्हेन्शन मिळतच राहते. म्हणजे की सरांनी सांगितलेलं नंतर जे लास्ट सेशन्स होते त्याच्यामध्ये सरांनी म्हणजे जे फुल मेरिडियन्स कशा कव्हर करायच्या किंवा एक कमी ड्युरेशन मध्ये ओव्हर फुल बॉडी कशी हे करायची, नंतर ह्याच्या डिसीज वाईज कसे ट्रीटमेंट द्यायची. तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्यावेळी ऍक्च्युअल थेरपी करते मी म्हणजे फॅमिली मेंबर्स वरती, तर त्यावेळी म्हणजे सर आणि मॅडम दोघांच्याही चेहऱ्या समोर येतात आणि ऑटोमॅटिकली ते रिमाइंड व्हायला लागतं की हे असं झालं की त्यावेळी सरांनी असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे ते खूप छान पद्धतीने चाललंय आणि रिझल्ट खरंच खूप छान आहेत. म्हणजे हेडेकला वगैरे तर एकदम इन्स्टंट रिझल्ट आहेत. फीवरचं मी मागे सांगितलं होतं, आता काही न्यू मेंबर्स आहेत म्हणून एक परत सांगते की फीवरचं पण ज्यावेळी आपण काही सिच्युएशन्स असतात की ज्यावेळी घरी असो किंवा बाहेर असो आपल्याकडे मेडिसिन अवेलेबल नसतं किंवा काही अनेक गोष्टी असतात, तर त्यावेळी ॲक्युप्रेशरचं जरी तुम्ही बाहेर लोकांच्या वरती ट्रीटमेंट स्टार्ट केली नसेल तरीही तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुम्ही ज्यावेळी एखाद्या ठिकाणी अननोन ठिकाणी की जिथे तुम्हाला डॉक्टर लगेच मिळत नाहीये तर त्यावेळी तुम्ही ह्याचे जे नॉलेज असेल तर तुम्ही ते ज्यावेळी युज करता तर त्या फीवरसाठी सुद्धा मी स्वतःच माझ्या फॅमिली मेंबर्सचे रिझल्ट पाहिलेत की ती मेरिडियन पूर्ण प्रेस करेपर्यंत फीवर इन्स्टंट एक 20 मिनिटाच्या आतमध्ये खूपच त्याचा इफेक्ट छान येतो. म्हणजे मेडिसिन पेक्षाही छान प्रकारे इफेक्ट त्याचा येतो. नंतर त्या डायरी. बाबतीत मस्त. आता तुझं प्रॅक्टिस चालू आहे ना स्मिता अजूनही? हो मॅम. आणि खूपच छान. बढिया बढिया एकदम छान. मॅम डायरिया देन ओमेटिंग ह्या अशा बॅक पेन ह्याच्यावरती पण खूप छान हे चालू आहे. तर सर आणि मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी हा कोर्स करावा असं मी सजेस्ट करेल. प्रत्येकांना घराघरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या. कारण हो बघा हो आपलं आहे ना 4 याच्याने मी नेहमी सांगत असते 4 आयामाने आपण जिवंत आहोत. शारीरिक, मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक है ना. तर सगळ्याच गोष्टीसाठी म्हणजे चारही गोष्टींनी आपल्याला स्वतःला म्हणजे डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. तर खूप आणि खूप मॅम धन्यवाद. आणखी एक म्हणजे की फक्त ॲक्युप्रेशरच नाही तर बाकीच्या मेंबर्सला मी हे सांगेल की सरांच्याकडे खूप नॅचरोपॅथीच्या टिप्स आहेत. म्हणजे त्याने एवढं छान म्हणजे मी सगळ्यांना ज्यावेळी देत असते त्या टिप्स तर ॲक्युप्रेशरच्या तेवढ्याच 50% ॲक्युप्रेशर असेल तर तेवढ्याच टिप्स त्या नॅचरोपॅथीच्या सरांच्याकडे आणि मॅडमकडे आहेत. त्याच्यामुळे त्या पण आपल्याला फार म्हणजे हेल्थच्या ह्याच्यामध्ये तर फारच उपयोगी पडतात. म्हणजे रेग्युलर एकदम बेसिस बरोबर. वरती त्या सुरू केलं की फार त्याचे छान इफेक्ट आहेत. म्हणजे अनेक गोष्टी मलाही म्हणजे जरी मी आता योगाच्या ह्याच्यामध्ये आहारशास्त्र वगैरे शिकलेली होती तरी पण बऱ्याच गोष्टी सरांच्याकडनं आणि मॅडम कडनं मला कळाल्या. त्याच्यामुळे बढिया सगळ्यांनीच बढिया. हा कोर्स करावा. थँक्यू 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 स्मिता. मॅम. खूपच छान. धन्यवाद. आणि आपल्या स्टुडंट पैकी स्मिताने खरंच खूप मन लावून केलं आणि इतका प्रश्न विचारून भांडावून सोडायचे पण केलं मात्र. तर ह्या गोष्टीचा आनंद आम्हाला खूप होतो. सगळ्यात कारण जास्त प्रतिमा हा ना. आणि खरंच गुरुजनांना म्हणजे प्रश्न विचारणारा विद्यार्थी जास्त आवडतो बरं का. कारण त्याच्या मार्फत किती अजून नॉलेज मिळेल है ना. तर बिलकुल खूपच सुंदर. थँक्यू स्मिता. आणखी कोण करू शकेल? कोणाला बोलायचं आहे? आपले स्टुडंट्स अजून? मी मॅडम मी बोलते पण जरा एक 5 मिनिटं मी लिफ्ट मध्ये चालली आहे. माझं ओके नेट बंद होईल. मी घरी ओके गेले की ओके बोलते. ओके ओके. हा. अजून कोण आहे दुसरं? बोला आणखी कोण कोण आहे? अश्विनी मॅडम आहेत ना. बोला तुम्हाला जे वाटलं अश्विनी तसं. मॅडम शेअर नाही करणार का काही? हा असं नाही आहे शेअर करायला पाहिजे.
चहा असते. करणार ना. पहिलं सरांना, मॅडमना आणि नंदिनी मॅडम सगळ्यांना माझा नमस्कार. मी पहिल्यांदाच बोलतेय सगळ्यांसमोर. येस खरंच येस सरांनी सांगितलेली आता मध्येच मला सरांनी सांगितलेली टीप त्यांनी खरंच फायदा पडला. माझ्या मिस्टरांना म्हणजे गॅस बाहेर निघाला तुम्ही सांगितलेली ट्रीटमेंट करून. हा. तर खूप फायदा झाला त्याच्यामुळे. पण प्रॅक्टिस चालू आहे ना, प्रॅक्टिस हो, निरंतर हो. करत राहायचंय हो, आपल्याला, बरं का? practice सोडायची आणि नाहीये ज्याचा प्रॅक्टिस उपाय आपल्याला. मी करते मी ती लोक म्हणजे खरंच त्यांचा म्हणजे इफेक्ट झालेला सांगतात मला की मला बरं वाटलं म्हणून त्याच्यामुळे. ओके, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. थँक्यू अश्विनी. थँक्यू आणि आज मॅडम. सगळ्यात म्हणजे आश्चर्य नाही, सरप्राईज दिलेलं आपल्याला. अनिल सर आपल्या सोबत आलेले आहेत, बरं का? मला आता दिसले ते. येस सर, किती दिवस कुठे गेले होते तुम्ही आम्हाला सोडून? किती दिवसांनी दर्शन दिलं तुम्ही आम्हाला आज. नाही मी आहे, तुमचं चालू द्या. मी जस्ट एका ठिकाणून निघतोय, गाडीत बसलो की बोलतो तुमच्याशी. चालू द्या बरं बरं तोपर्यंत. बरं, ओके सर, थँक्यू. आता या मी आता तुम्ही पंढरपूरच्या मुंबईला. पुढे आहे. वाव, म्हणजे अजूनही तुम्ही मुंबईला आले नाही गणेश वाटतंय. गणेश पवार सर आहेत ना, हा हा. गणेश पवार सरांच्या घरी आहे. अरे वा, सोबत आहेत का तुमच्या गणेश पवार? अरे क्या नाही, बात. गणेश सर नाही आता ते गेले. गेले आता. हे त्यांच्या अच्छा, मिसेस आहेत. हो, ओळखतो ना, हे पण आपल्याला वडील आहेत. दाखवायचे ना ते व्हिडिओवर. बढिया बढिया. हे आता वडील तुम्ही आहेत. कधी येता सांगा आमच्याकडे. तर येऊन गेले. तुम्ही कधी हा पण बोलवा, कधी पण बोलवा, आम्ही तयार आहोत यायला. उद्या या. अरे बिलकुल, आलोच. तर मी बिलकुल. जस्ट निघतोय आता. कोल्हापूरला चाललोय पुढे. तर गाडीत बसलो की बोलतो. ठीक आहे, ओके सर, चालू ओके, द्या. ठीक आहे सर, ठीक आहे. 5-10 मिनिटात निघतोच आहे. येस येस. चला, आणखी कोणाला बोलायचंय, शेअर करायचं आहे? कोण कोण होतं अजून आपल्यासोबत ग्रुपमध्ये, म्हणजे याच्यात? बोला. ठीक आहे, मग पुढचा प्रोग्राम चालू करायचा. आणखी काही कोणाला प्रश्न असतील तरी विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आश्लेषा मॅडमला प्रश्न असतील, मला प्रश्न असतील, कुठल्याही संदर्भात प्रश्न असतील, कुठे अडकले असणार, काही अनुभव मॅडम मी शेअर बोलू करायचा का? असेल तर बोला. हा, येस, मी तेच वाट बघत होते की अवंती कधी फ्री होते. नाही, मी नेट, माझं इथं नेट कमी आहे, त्यामुळे हा. मी व्हिडिओ बंद ठेवते. ऍक्च्युली काय म्हणतात, आश्लेषा मॅडम आणि सरांना म्हणजे खरंच थँक्यू. इतकं त्यांनी छान शिकवलं, इतकं छान समजावून सांगितलं. माझ्याकडनं क्लासेस मिस होत होते, कारण काही ना काहीतरी काय म्हणतात, घरचा इश्यू किंवा ह्याच्यामुळे होत होतं. पण मी रेकॉर्डिंग बघत होते आणि मी ॲज अ प्रॅक्टिस म्हणजे एकदम फुल फ्लेज प्रॅक्टिस करते ह्याची, क्या बात आहे. काय म्हणतात आपली ॲक्युप्रेशरची. आणि त्याच्यातलं एक तर मी मध्यंतरी ग्रुपवर टाकलं होतं की माझ्या बहिणीची मैत्रीण आहे US ला. हा. तिलाच मी इथं बसूनच पॉइंट सांगितले, तर तिला खूप रिलीफ मिळाला. तिने मला लगेच रिव्ह्यू पण म्हणजे हे केला की नाही, म्हणजे खूप तिचं मायग्रेन ऑलमोस्ट तिला आता त्याच्यानंतर त्रास नाही झाला. म्हणजे मी तसं तिच्या मधनं कॉन्टॅक्ट मध्ये असते की बाबा काही त्रास होतोय का, तर नाही म्हणून तिने सांगितलंय. आणि दुसरं अगदी महत्वाचं म्हणजे माझे वडील, म्हणजे मी हा. होते विकास सरांच्या सतत कॉन्टॅक्ट मध्ये होते. आणि जवळपास नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असं 3 महिने म्हणजे त्यांना दमा आहे. आणि त्यांना इतका त्रास होत होता की ते म्हणजे असं त्यांचं खाणं बंद झालं होतं सगळंच. म्हणजे ते अगदी डिप्रेशन मध्ये गेले असल्यासारखं झालं होतं. मी त्यांना म्हणजे जे सरांनी जे प्रॅक्टिकल दाखवलं होतं, ते प्रॅक्टिकल तेवढंच फक्त मी त्यांच्यावर ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. आणि तेच देताना मी त्यांच्याशी बोलायचे, नाही तुम्हाला बरं वाटतंय, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्याच्यातनं त्यांना इतकं व्यवस्थित ते आता झालेत ना, म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्ये बघितलेले माझे वडील आणि आत्ताचे वडील ह्याच्यात जमीन आसमानाचा अंतर आहे. क्या बात आहे. म्हणजे त्यांना ऍसिडिटीचा सुरुवातीला जेव्हा त्रास होत होता, सरांनी जो ऍसिडिटीचा पॉईंट जो कमरेच्या इथं असा दाखवला होता, आणि तो प्रेस केल्यानंतर मी शेवटी सरांना फोन केला. सर म्हटलं त्यांना ढेकरं खूप येत आहेत, म्हणजे मलाच काही सुकळलं नाही एवढं का होत आहे. तर सर म्हणले येऊ देत, काही होत नाही. उलट चांगलं होतं ते, रिझल्ट मिळत होता आपल्याला, म्हणजे असं आहे त्याचं ते.
खूपच खरंच. बढिया. आणि कसं असतं शेवटी काय म्हणजे माहितीये का, वडिलांचे पाय दाबणं किंवा वडिलांची सेवा करणं, हे एक जे फील येत होतं ना, तो कुठून तरी आतनं असं म्हणजे ते अजून जास्त ह्याने केलं जात होतं. आणि ते पण असे इतके छान माझ्याकडनं सगळं करून घ्यायचे ना, म्हणजे रोज माझी वाट बघायचे. मी गेले ना की मला विचारायचे, "आज येणार नाहीयेस का तू?" मग मी सांगायचे, "नाही, सकाळी नाही येणार, संध्याकाळी येते" म्हणून. म्हणजे इतकं त्यांना त्याची सवय झाली होती. आणि आज इतके म्हणजे व्यवस्थित, म्हणजे त्यांचं खाणं-पिणं, त्यांचं रुटीन त्यांनी सगळं सुरू केलं. म्हणजे त्यांनी ॲलोपॅथी 100% बंद केलं. क्या बात नाही है! म्हणले, मी घेणारच नाही म्हणले. आणि आता सुद्धा काही त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांना काही जर वाटलं की मला असं होतंय, तर त्यातल्या त्यात त्यांना तर मी असे बेसिक पॉइंट काढून दिलेत. म्हणजे ऍसिडिटी झाली तर हे घ्या, किंवा काही अगदी तुम्हाला कफ सारखं झालं तर इथं दाबा, असं मी असं डायग्रामवर त्यांना काढून त्यांच्यापाशी ठेवून दिले. तर ते आपले क्या बात. बसल्या बसल्या प्रेस करत असतात की असं होतंय, हे तसं होतंय, की करत असतात. आणि त्यांचा इतकं स्वतःचा विश्वास बसला ना, की मलाच वाटलं नव्हतं की ह्यांचा विश्वास एवढा बसेल. म्हणजे खरंच थँक यू. आणि अजून एक सांगायचं म्हणजे की शिर्डीत आम्ही म्हणजे आता आमचं चाललंय, मी म्हणजे सारखं जाणं होतच आहे, की शिर्डीत आम्ही ॲक्युप्रेशरचं सुरू करतोय. क्या तिथे बात है! अजिबात आजूबाजूला कुठेही खूप ॲक्युप्रेशर बढिया. खरंच नाहीये. आणि अतिशय लोकांना तिथं फायदा होईल. म्हणजे आमच्या तिथं ज्या आमचं म्हणजे माझ्या सासऱ्यांचं क्लिनिक आहे. तर त्या हं. मॅडमचा मला एकदा फोन आला, की माझी टाच खूप दुखते. त्यांना मी फक्त सांगितलं, की तुम्ही इथं प्रेस करा, थांबेल तुमची टाच. आणि त्यांना म्हटलं एक सलग मात्र करा. नाहीतर आज केलं नंतर उद्या करायचं नाही असं करू नका. फक्त त्यांना सांगितलं होतं मी कसं हे करायचं. सलग एक 10 दिवस त्यांनी तो पॉइंट प्रेस केला. त्याच्यानंतर त्या म्हटल्या, "अहो," म्हणल्या, "मॅडम, मला असं वाटलंच नाही, की माझी टाच कधी दुखायची थांबेल." म्हणजे इतके ट्रिमेंडस रिझल्ट आहेत. त्यामुळे खूप म्हणजे आमच्या घरातलं तर सांगायचं तर काय म्हणतात, आता तर 100% ॲलोपॅथी बंद झाली. मी सगळी औषधं उचललीत आणि कचऱ्यात टाकलीत. आणि अवंती, तुझं दुकान आहे हां. ना ॲलोपॅथी हो, औषधांचं? हो. म्हणजे तू नाही, नाही. स्वतःचं दुकान. हं? नाही, नाही. औषधांचं नाहीये. माझा ग्रोसरी मॉल आहे. अच्छा, ग्रॉसरी मला मला वाटलं तुझं औषध म्हणजे स्वतःचं दुकान बंद करते की काय? नाही. नाही, नाही. मग नाही, मी DMart सारखं आमचं इथं 3,500 स्क्वेअर फीटमध्ये मॉल आहे. पण अच्छा, अच्छा, त्याच्यात अच्छा. मेडिसिन्स नाहीयेत आमच्याकडे ठेवत आम्ही कुठलीच अच्छा. प्रकारची. पण क्या आता बात है! सुद्धा घरातली जी आहेत ती सगळी मी फेकून दिली आहेत. म्हणजे क्या बात खरं सांगायचं तर मी म्हणते ना, की ॲक्युप्रेशर शिका, रेकी शिका, सगळं शिका. तुमच्या आयुष्यात फक्त आनंद ना आनंदच आनंद आहे. बाकी काहीच नाही, तुम्हाला कसं बघावंच लागणार नाही. कसलाही प्रॉब्लेम नाही. म्हणजे प्रॉब्लेम हा शब्दच येत नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आणि खूप पॉझिटिव्ह म्हणजे एक जीवनाकडे बघण्याचा जो वे असतो तो सगळा बदलतो. म्हणजे मी मला आमच्या इथे एक डॉक्टर आले होते, तर ते म्हणले, की "तुम्ही हे कराल का?" की काय म्हणतात, आमचे म्हणजे ते वृद्धाश्रम आहे त्यांचा. तिथे म्हणजे ते चालवतात असं. तिथे जाऊन फ्री सर्व्हिस देतात. मग तिथल्या तुम्ही यांना द्याल का? म्हटलं, "अहो, का देणार नाही? 100% देणार" म्हणलं मी. नाही, क्या मग बात तुमचे है! चार्जेस म्हटलं, "तुम्ही मला काही देऊ नका" म्हटलं. "त्या म्हाताऱ्या लोकांसाठी तुम्ही एवढं म्हणजे वृद्धाश्रम चालवताय, तिथं मी येऊन चार्जेस घेणं हे मला पटत नाही" म्हटलं अजिबात. म्हणजे आजच त्यांचं आणि माझं बोलणं झालं आत्ता मगाशी. तर ते म्हटले, "मग चालेल, आपण सुरू करू" म्हणले. "मी तुम्हाला सांगतो कधी-कधी किती यायचं ते आणि त्याप्रमाणे आपण सुरू करू." म्हणजे आता तिथं पण सुरू होईल माझं. म्हणजे मी अगदी सुंदर, फुल किती फ्लेज. सुंदर. आणि अवंती जेव्हा आपल्याकडे आली होती प्रज्ञा करुणामध्ये, तर काय हालत होती तिची आणि आज काय बोलतेय ती, म्हणजे मला तिचे शब्द शब्द म्हणजे अंगावर काटे येतात यार. खरंच आहे, खरंच, खरंच आहे. तुम्ही तर म्हणजे तुम्हाला तर सगळं म्हणजे आपल्या थँक पॅकेज म्हणजे मी खरं सांगते. खरंच आहे. आणि खूप आपल्या बदल झालाय. हे पॅकेजची ऍक्च्युली कसं खासियत आहे, मिळतं सगळं काही. इथे मिळते सगळं काही, पण तुम्ही घेता किती त्या ह्याच्यावर. आणि अवंतीने हे जे सगळं शेअर केलं, ह्या गोष्टी म्हणजे कसं आहे, की तिने विश्वास केला आपल्यावर, की जी गोष्ट सांगताय, एखादा कोर्स नवीन लॉन्च करतोय तर करायचा. तो विश्वास सगळ्यात मेन आहे. आणि हा विश्वास तुम्ही म्हणजे असाच कायम राहू द्या. खरंच मी सांगते तुम्हाला, कधीच म्हणजे कोणत्या वेगळ्या मार्गावर तर नेणार नाही मी. पण मी नाही. करते पहिल्यांदा, मी बघते आणि मग तुम्हाला सांगते. खूप खूप धन्यवाद अवंती. सर, थँक यू, थँक यू. विकास सर काहीतरी बोलतात. येस सर, बोला. ऍक्च्युली आपल्या पॅथीची खासियतच ही आहे की तुम्ही स्वतःच केलं पाहिजे जरुरी नाही. तुम्ही नुसतं फोनवरही सांगताय, पॉइंट सांगताय, ते कसे प्रेस करायचं त्याचं नॉलेज देताय तिथे, तर समोरच्याला तिथे रिझल्ट मिळायला लागतो. म्हणजे तुम्ही खरंय. ऑनलाईन ट्रीटमेंट सुद्धा देताय. म्हणजे आता आज अवंती मॅडमनी US मध्ये ट्रीटमेंट दिली आणि त्यांना फायदा झाला. मायग्रेनचं दुखणं इतकं इझिली जात नाही. हो. लोक खूप त्रासलेले नाही, असतात. पण हो. नुसतं टेलिफोनिक याच्यावर त्यांनी त्यांचा त्रास कमी करून दिला. म्हणजे हम्म. त्यांचे ब्लेसिंग्स किती मिळत असेल यांना. किती मिळत असतील, हो ना. ब्लेसिंगच आहे. खरंय, खरंय. खरंच आहे. आणि तेच तुम्ही आपल्या जसं लाईफ मध्ये काम result करत
जबरदस्त आहे आपल्या आणि याच्यामध्ये. आपल्या पॅथीची खासियत ही आहे की आपण कुठेही कधीही आणि कुठल्याही परिस्थितीत आपण ती युज करू शकतो. एकदम करेक्ट बरोबर. करेक्ट. आपल्याला ट्रेन मध्ये बसलेल्या व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी हील करता येतं. अपना हा जगन्नाथ हे सरांचं नेहमी वाक्य असतं. मी पण केलं बरं का सर, माझ्या ते चौकीदार बाईचा आता चांगला हात जातो असा वरती. आणि तिची गंमत पण मी तुम्हाला सांगेल की आता आपल्या सोबत ना आणखी ममता मॅडम, डॉक्टर ममता गुप्ता म्हणून आहेत आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत, आणि अजून वैशाली देशमुख यांच्यासोबतही मी पण जुडलेली आहे. आणि खरंच सुंदर त्यांनी काही आपल्याला असं दिलेले आहेत प्रोडक्ट्स म्हणा किंवा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे अगदी स्वास्थ्याकडून समृद्धीकडे आपण कसं जाऊ शकतो. स्वास्थ्य तर आहेच आपल्यासोबत, म्हणजे हा आपण जे शिकवतो नॅचरोपॅथी हे सगळं तर आहेच, त्याच्यासोबत आणखी आपण पैसा पण कसा कमवू शकतो, त्याला कसं डेव्हलप करू शकतो, स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करू शकतो, याबद्दल आपल्याला डॉक्टर ममता गुप्ता आपल्याला आता बोलणार आहेत. आणि मी खरंच सांगते विकास सरांना, म्हणजे की जे त्यांनी मला ॲक्युप्रेशर, मी त्या चौकीदार बाईला मी पण तेव्हा शेअर करायची ना, तिचा हात पण असा जातो पण अजून तेवढं एकदम आलं नाहीये, पण तेवढ्या आहे कमी याच्यामध्ये तिने ना माझ्याकडे ते तांबा घासायला यायची, म्हणजे पाणी भरायला माझ्याकडे हे आहे ना याचं पाणी आहे, किंगन वॉटर आहे, तर तिला मी ते पण प्यायला बोलवायची. तर तांब्याचा एक कळशी इतकी सुंदर ती घेऊन यायची, तर ती कळशी खूपच काळी काळी झाली होती. म्हटलं इतनी काली काली क्यों यूज करते हो, लाव म्हटलं मैं साफ करके देती. म्हणजे इतके दिवस तिने माझ्या घरचे भांडे घासले होते, पण म्हटलं आज मैं तुम्हारी कळशी साफ करके देती हूँ. आणि तिला असं घासायला लावलं, असंच एक 2-4 ड्रॉप्स एक प्रोडक्ट आहे ते, असं ड्रॉप्स टाकले आणि असं घासायला लागले. तर ते बघून तिलाही कसं तरी वाटलं, म्हणजे नाही नाही मॅडम आप क्यों लाइए मैं करके दूंगी. आता तिच्या हातामध्ये तो जोर नाही आहे तेवढा, कसं तरी ती एवढा एवढा हात वरती जातो. आता आपण ॲक्युप्रेशरचं देतोय तर त्यामुळे थोडंसं तिला आलं ते. आणि त्या हलक्या हाताने ते तो घासला आणि एवढा चकाकला की जसं काही नवीन, म्हणजे तर मलाही आश्चर्याने माझे डोळेच उघडले. तर हे सगळं म्हणजे मला म्हणजे मदत केली किंवा मला समजवलं किंवा सांगितलं, आणि मला पता लागला की खरंच आहेत की छोट्या छोट्या गोष्टी ज्या प्रोडक्ट्स आहेत त्या आज ॲज अ म्हणजे आपल्या तब्येतीसाठी, आपल्या सगळ्याच गोष्टीसाठी आहेत. त्याच्याबद्दल आपण आज स्वास्थ्याचा आपला विषय आहे, तर म्हणून त्यालाच आपण पुढे घेऊन जाऊया. तर मी सगळ्यात पहिले धन्यवाद तर विकास सरांचे आणि आश्लेष यांचे करते बिलकुल, आणि आपलं असंच चालू राहील सर. मॅडम तुम्ही आमच्यासोबत कधीच म्हणजे हात सोडायचा नाही आमचा, आणि प्रज्ञा करुणाला धरून राहायचंय, आणि शेवटपर्यंत सगळ्यांना नॉलेज द्यायचं आहे, हे जरूर शिकवण द्यायची आहे. ओके, ठीक आहे सर. नक्कीच. तर आता आपण बोलूया नवीन विषयावर, आणि नवीन विषय म्हणजे विषय तोच आहे, फक्त ह्या स्वास्थ्याकडून आता समृद्धीकडे कसं जायचं याबद्दल आपल्याला देणार आहेत. तर वेलकम डॉक्टर ममता गुप्ता मैडम, आप आए हैं, और वैशाली मैडम, वैशाली देशमुख, तो मैं आपके हाथ में माइक देती हूँ, आपको बात करना है अभी. थँक्यू नंदिनी मॅडम. थँक्यू. सगळ्यात प्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. आणि खूप मी हे सेशन अटेंड केलं आणि मला आवडलं, म्हणजे आणि ज्या मिशनवर आम्ही काम करतो आहे त्याच्याशीच रिलेटेड इतकं सुंदर हे काम पाहिलं आणि मला खूप छान वाटलं. माझं स्वतःचं इंट्रोडक्शन देते. मी नागपूरला 18 वर्षांपासून पंचकर्माचं प्रॅक्टिस करते. केरळाचं आयुर्वेदिक पंचकर्मा क्लिनिक आहे, आणि त्याच्या आधी मी 2 वर्ष गव्हर्नमेंट जॉब सुद्धा केलाय कळमेश्वरला ऍज अ मेडिकल ऑफिसर. आणि त्यावेळेस मी जे आता तुम्ही जे डिस्कस केलं की आपण ॲलोपॅथी फ्री कसं करू शकतो लोकांना, ऍक्च्युली याच मिशनवर मी काम करते आहे. आणि आमच्या मिशनचं नाव आहे हेल्थ अँड वेल्थ असं आहे. म्हणजे आरोग्य पण द्यायचं आहे, आणि हे असं करता करता तुम्ही खूप सुंदर एक अर्निंग सुद्धा करू शकता, याच्यावर आम्ही काम करतोय. तर माझं असं झालं की मी सुरुवातीला 2 वर्ष गव्हर्नमेंट जॉब केला, आणि त्यावेळेस माझं फुल फ्लेज ॲलोपॅथी प्रॅक्टिस होतं. म्हणजे खरं तर म्हणजे ॲलोपॅथीचं सगळं म्हणजे छोट्या मोठ्या सर्जरीज, डिलिव्हरी हे ते सगळं मी त्यावेळेस हॉस्पिटलला करायचे. पण सडनली म्हणतात ना लाईफमध्ये काही व्हायचं असतं तर कसा चेंज येतो, कसा टर्न येतो. माझ्या लाईफमध्ये असं झालं की त्यावेळेस माझा बेबी बॉर्न झाला, आणि मला त्यानंतर ऑटोइम्युन डिसऑर्डर एक झाला, रुमॅटॉइड आर्थरायटिस. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी त्याला आंबात म्हणतात जनरल भाषेत, आणि हे सगळे छोटे छोटे जॉईंट्स सगळे सुजतात, आणि असं करून करून मोठ्या मोठ्या जॉईंट्सला सुद्धा हा आजार ग्रसित करतो. आणि त्यावेळेस माझं एज फक्त 24 वर्ष होतं.
आणि त्यावेळेस जेव्हा मला म्हणजे हा आजार झाला, तर मला खूप म्हणजे मी खूप घाबरली, कारण याच्यासाठी आयुष्यभर औषध खावं लागतं आणि जॉइंट्स सुद्धा खूप डिफॉर्मिटी होते जॉइंट्समध्ये वयानुसार. तर त्यावेळेस असं झालं, की ॲलोपॅथी मी स्वतःसाठी घेतलं, कारण मला अनबिअरेबल पेन राहायचं. सकाळी-सकाळी ब्रश करायला सुद्धा मी रडून द्यायची, एवढा हातामध्ये दुखणं राहायचं. आणि त्यावेळेस जेव्हा मी स्वतः ॲलोपॅथी घेतला आणि त्याचे जे साइड इफेक्ट्स असतात, कारण रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी जेवढ्या काही ॲलोपॅथीमध्ये ड्रग्स आहेत, मिथोट्रिक्झेट किंवा एससीक्यूएस या सगळ्यांचे इतके भयंकर साइड इफेक्ट्स आहेत, की हळू किडनी, लिव्हर तर तुमचं खराब होईलच होईल, पण रेटिना सुद्धा डिटॅच होईल, म्हणजे डोळे सुद्धा जाण्याचे चान्सेस असतात. आणि अशी ट्रीटमेंट मला आयुष्यभर घ्यावी लागेल, अशी जेव्हा मला रुमॅटॉलॉजिस्टने सांगितलं, तर त्यावेळेस मी फार घाबरली आणि त्यावेळेस मी स्वतःचं पंचकर्मा साठी केरळला गेली आणि तिथे ते सगळं केलं. आणि त्यानंतर मी पूर्णपणे ठीक झाली. म्हणजे खरं म्हणता तर 6 महिन्यातच माझा हा पूर्णपणे ब्लडमधून तो सिरो निगेटिव्ह झाला. आणि त्यावेळेस तिथे पण सगळे पेशंट पाहिले. माझी ऑलरेडी आयुर्वेदात डिग्री आहे. तर मी हे सगळं पाहिलं, की कसं म्हणजे विदाऊट ॲलोपॅथी लोकं ठीक होतात. आणि ॲलोपॅथीचे जे साइड इफेक्ट्स आहेत, ते इतके भयंकर आहेत, की आणि बरेचसे म्हणजे आजच्या डेटमध्ये आता जो माझा स्टडी आहे, 95% असे आजार आहेत, की जिथे आपण विदाऊट ॲलोपॅथी लोकांना स्वास्थ्य देऊ शकतो. आणि मग मी याच्यावर खूप स्टडीज केले आणि आज मी मागच्या 18 वर्षांपासून स्वतःचं क्लिनिक चालवते. मी जॉबला पूर्णपणे रिझाइन केलं. मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस पूर्णपणे बंद केली आणि मी आता आयुर्वेदिक क्लिनिक रन करते आहे. आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये दूर-दूरून माझ्या लोकं येतात, जे कॅन्सरपर्यंत जे डिसीजेस आहेत, त्यामध्ये सुद्धा आम्ही खूप साऱ्या ऑटोइम्यून डिसऑर्डरमध्ये, थॅलेसेमियामध्ये आणि असाध्य रोगांवर सुद्धा नुसतं न्यूट्रिशन आणि हे देऊन नॅचरल ट्रीटमेंट देऊन, आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊन आम्ही त्यांना ठीक केलंय. आता यात आम्ही मिशनमध्ये मी कशी आली? खरं तर असं होतं, की जेव्हा मी न्यूट्रिशन आणि आयुर्वेदावर काम करत होती, मी कुठल्या ना कुठल्या बऱ्याच कंपन्या येतात आपल्या संपर्कात. एक डॉक्टरकडे ऑलमोस्ट सगळ्याच कंपन्या अप्रोच करतात. आणि त्यावेळेस असं झालं, की ज्या कंपनीचं जे प्रॉडक्ट आवडलं ते मी पेशंटला द्यायला सुरू केलं. तर आयुर्वेदात खूप कंपन्या असतात आणि फक्त एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होता, की ज्या कंपन्यांमध्ये प्रॉडक्ट खूप छान असतात, त्याच्यामध्ये असं असतं, की डॉक्टरला मार्जिन अजिबातच देत नाही. त्यांची मोनोपॉली असते. आणि ज्या कंपन्यांचे प्रॉडक्ट वर्स्ट असतात, त्याच्यामध्ये डॉक्टरला खूप मोठं कमिशन देतात आणि त्यासाठी डॉक्टर्स लिहितात पण. पण मला ते आवडायचं नाही. त्याच्यामुळे ज्या कंपनीचं जे प्रॉडक्ट रिझल्ट ओरिएंटेड आहे, ते मी द्यायची. मी कधीच कुठल्या एका कंपनीवर स्टे झाली नाही. पण लास्ट एक 4 वर्षांच्या आधी एक लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी म्हणून माझ्या लाईफमध्ये मोदी केअर आलं आणि थँक्स गॉड, की म्हणजे खरं तर असं वाटतं, की खूप पुण्यकर्म केले असतील, की मोदी केअर कंपनीशी मी इंट्रोड्यूस झाली. आणि जसं नंदिनी मॅडमनी सांगितलं, की याच्यामध्ये ऑल वाईड रेंज ऑफ प्रॉडक्ट आहेत. म्हणजे होम केअर, लॉन्ड्री केअर, पर्सनल केअर, कॉस्मेटिक, फूड अँड बेव्हरेजेस सगळंच काही. जे आपल्याला सकाळपासून रात्रीपर्यंत लागतं. पण मी जी रेंज सगळ्यात आधी स्टडी केली ती होती हेल्थ अँड न्यूट्रिशन. आणि हेल्थ अँड न्यूट्रिशनमध्ये मोदी केअरमध्ये ॲसिडिटी पासून कॅन्सरपर्यंत प्रत्येक डिसीजसाठी चांगले-चांगले न्यूट्रिशन आहे. आणि याचा मिरॅकल प्रॉडक्ट म्हणायला जर मी गेली तर नोनी ज्यूस आहे. नोनी ज्यूस मोदी केअरमध्ये खूप मार्केटमध्ये कंपन्या असतात ज्यांचं 3-3 हजाराला नोनी ज्यूस असतं. मोदी केअरमध्ये जस्ट ₹500 ला नोनी ज्यूस आणि खूप सुंदर फॉर्म्युलेशन. मी जेव्हा मला 2 गोष्टी याच्या अट्रॅक्ट केल्या मोदी केअरच्या. मी कारण ही एक डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. त्याच्यामुळे माझ्या मनात एक निगेटिव्हिटी होती, की माझं सेट प्रॅक्टिस आहे. दुसऱ्या स्टेटमधनंही लोकं येतात. मी कशाला माझ्याकडे वेळ नाही. मी कुणाला सांगायला काही जाणार नाही. हो, पण माझ्या पेशंटला मी हे प्रॉडक्ट देईल आणि अशी सुरुवात झाली. प्रॉडक्ट द्यायचं रिझन असं होतं, की एक तर आपल्या देशाची कंपनी आहे. खूप रिझनेबल रेटमध्ये सगळे न्यूट्रिशन प्रॉडक्ट्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की क्वालिटी ही बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. म्हणजे वर्ल्डच्या बेस्ट न्यूट्रिशन ब्रँडमध्ये मोदी केअर येते. तर मला आवडलं, की जर मला कॅल्शियम सायट्रेट पेशंटला द्यायचं आहे, कारण माझ्याकडे जास्तीत जास्त आर्थरायटिस, स्पॉन्डिलायटिस, सायटिका, पॅरालिसिस हे पेशंट येतात. आणि त्यामध्ये खरंच म्हणजे जसं रेकी आहे, योगा, प्राणायाम यासोबतच जर आपण न्यूट्रिशनचं कॉम्बिनेशन दिलं, तर पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट खूपच सुंदर येते. आणि कॅल्शियममध्ये खूप सारे मार्केटमध्ये कॅल्शियम असतात. पण असं कॅल्शियम ज्याने कधी किडनी स्टोन होणार नाही किंवा असं कॅल्शियम की जे पूर्णपणे शरीराला ॲब्सॉर्ब होईल आणि तुम्हाला अजिबात ॲसिडिटी होणार नाही, गॅस्ट्रिक इरिटेशन होणार नाही, असं कॅल्शियम मोदी केअरमध्ये आहे सॅच्युरेट मॅलिएट. आणि खरं तर ते दुसऱ्या कंपन्याचं ₹1000 ते ₹1500 च्या रेंजमध्ये मिळतं. पण मोदी केअरमध्ये जेव्हा पाहिलं ₹440 ला
तर आय वॉज शॉक टू सी द प्राइस, की अशा प्राइस मध्ये मला सॅच्युरेट मॅलेट आजपर्यंत मिळालं नव्हतं. आयरन फॉलिक मला द्यावं लागतं पेशंटला, कारण खूप साऱ्या महिलांमध्ये तर हिमोग्लोबिन अगदी नॉर्मल मिळणाऱ्या खूपच कमी महिला असतात आणि जनरली त्यांचं आयरन डेफिशियन्सी असतं. मग आयरन जर मला द्यायचं आहे तर आयरन असं जसं ॲलोपॅथीचं जे आयरन असतं, तुम्ही मॅग्नेट जवळ नेलं की ती टॅबलेट कॅप्सूल त्याला चिपकते. तुम्ही कॅप्सूलला ओपन करा, ओरोफर वगैरे ज्या ब्रँड्स आहेत, ओपन करून त्याचे ग्रॅन्युल्स टाका आणि जवळ मॅग्नेट न्या. पूर्णच्या पूर्ण ग्रॅन्युल्स मॅग्नेटला चिपकतात. असं आयरन असतं. मग असं आयरन एक तर शरीरात अब्झॉर्ब होत नाही. त्याच्यामुळे खूप लोक वर्षानुवर्ष आयरन खातात, पण त्यांचं हिमोग्लोबिन वाढत नाही. पण असं कॅल्शियम जे नॅचरल आयरन जे नॅचरल सोर्सेस मधून काढलेलं आहे, जसं स्पिनॅच आहे, बीटरूट एक्स्ट्रॅक्ट आहे आणि सगळ्या नॅचरल याच्यातून काढलेलं आयरन मोदी केअर मध्ये आहे. आणि असं आयरन खूप महाग असतं, पण मोदी केअर मध्ये जस्ट आय थिंक 280 to 300 रुपीजच्या रेंजमध्ये महिन्याभराचं आयरन फॉलिकच्या टॅबलेट. तर मी हे सगळं जेव्हा पाहिलं तर मला आवडलं आणि मी पेशंटला द्यायला सुरू केलं. जर्नी तिथून सुरू झाला, जिथून मला रिझल्ट्स अमेझिंग यायला लागले. म्हणजे जे सोरियासिसचे पेशंट होते, जे पेशंट खूप खूप क्रॉनिक आजारांचे होते, ते खूप लवकर ठीक व्हायला लागले. आणि असं करता करता माझा पेशंटचा फ्लो ट्रिमेंडस वाढायला लागला. म्हणजे पाहता 6 महिन्यात माझी प्रॅक्टिस 10 पटीने वाढली. आणि विशेष म्हणजे असं झालं, की जे कुठल्याही कंपनी असते, आपण प्रॉडक्ट परचेस करतो, तर आपल्याला काही ना काही त्याच्यावर कमिशन देते. तर मोदी केअरमध्ये हे कमिशन सुद्धा माझं लाखाच्या वर गेलं 6 महिन्यामध्ये. आणि तेव्हा मला खूप आवडलं, की ठीक आहे, जर प्रॉडक्ट्स इतके चांगले आहे, तर का बरं आपण प्रत्येक घरात देऊ नये? जसं नंदिनी मॅडमनी सांगितलं, की तांबा चमकवायला याच्यामध्ये एक सुंदर सोल्युशन आहे, की विदाऊट एफर्ट्स अगदी शाईन करतं. तसं सिल्व्हरसाठी आहे. असे भरपूर काही प्रॉडक्ट आहेत. म्हणजे घरच्या चहापत्ती, कॉफीपासून सगळंच काही. आणि ऑल प्रॉडक्ट्स आर बेस्ट क्वालिटी, फ्री फ्रॉम हार्मफुल केमिकल अँड व्हेरी रिझनेबल प्राइस. या 2-3 गोष्टी होत्या ज्याच्यामुळे मी वापरणं चालू केलं. मला आवडले, माझ्या बहिणींना, रिलेटिव्हजला, फ्रेंड्सला सांगायला सुरुवात केली. आणि बघता हे माझं जे विश्व आहे हे वाढत गेलं. आणि आज मी तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटतो, की या मोदी केअर बिझनेसच्या थ्रू म्हणजे आम्ही फक्त आमची ब्रँड चेंज केली आणि आवडलं म्हणून लोकांशी शेअर करायला चालू केलं. आणि सोबत जे पेशंट माझे ठीक व्हायला लागले, त्यांना सांगितलं, की अगर आपको फायदा हुआ है, तो आप अपने जैसे 4 लोगों की मदत करो. फॉर एग्जाम्पल, एका पेशंटला खूप क्रॉनिक आजार आहे, त्याला ऑपरेशन सांगितलंय गुडघ्यांचं आणि तो ठीक झालाय. मग अशा पेशंटला सांगते, की तू 4 लोकांची मदत कर, जे लोक परेशान आहे अशाच आजारांपासून. आणि असं करता आणि हो, सगळ्यात महत्वाचं, हे जे माझं विश्व वाढत गेलं, माझं मोदी केअरचं कमिशन 2 वर्षाच्या आत 5 लाखाच्या वर गेलं. आणि ज्या दिवशी हे 5 लाखाला टच झालं, त्या दिवसांपासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 3 वर्ष झाले, मी माझी कन्सल्टन्सी फीस घेणं पूर्णपणे बंद केलं. म्हणजे आज माझ्या क्लिनिकला दूर-दूरून लोकं येतात, दुसऱ्या स्टेटमधनं लोकं येतात आणि मी एकाही पेशंटकडनं कन्सल्टन्सी फीस घेत नाही. कारण आमचं आता हे मिशनच झालंय, की हर घर हेल्थ अँड वेल्थ. आता हे हेल्थ अँड वेल्थ कसं? तर असंच की पेशंट सुद्धा जे येतात ते माझ्याकडनं ट्रीटमेंट लिहून घेतात आणि मी त्यांना एकच रिक्वेस्ट करते, आपको अगर हो गया पूरा रिलीफ, तो आप अपने जैसे लोगों की मदत करो, उनको भेजो, उनसे भी फीस नहीं लिया जाएगा. असं करता आम्ही कितीतरी हजारो लोकं आहेत ज्यांना सर्जरीपासून वाचवलंय. खूप दुर्धर आजारापासून पण छान हेल्थ दिली आहे. तर आज माझ्यासोबत लाखाच्या वर लोक जुडलेले आहेत ऑल ओव्हर इंडिया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी अर्न करते ते महत्वाचं नाहीये, कारण माझं ऑलरेडी स्टेबल क्लिनिक होतं. पण माझ्यासोबत खूप साऱ्या महिला आहेत ज्या या मिशनमध्ये जॉईन झाल्या आहेत. खूप सारे पुरुष आहेत जे आपल्या जॉब सोबत, आपल्या बिझनेस सोबत या बिझनेसला डेव्हलप करतात आहे. आणि असं करता खूप लोक आहेत जे लाखाच्या वर इन्कम माझ्या टीममध्ये घेतात आहे. खूप सारे म्हणजे आज 35च्या वर माझ्या टीममध्ये कार आलेले आहेत. म्हणजे मला मोदी केअर कार फंड मधनं एक BMW कार लक्झरी लाईन 62 लाखाची कार मिळाली आहे. म्हणजे खरं सांगू तर मी शक्य नव्हतं माझ्या आयुष्यात मला अशी 62 लाखाची कार घेणं. पण मोदी केअर मधनं मिळाली आहे आणि माझ्या टीममध्ये 35च्या वर गाड्या लेडीजनी घेतल्या आहेत. आणि ओके. मोदी केअर या कंपनीमध्ये जस्ट आपण प्रॉडक्टचं युजर बनायचं आहे आणि लोकांशी शेअर करता कितीतरी लोकांनी याच्यामध्ये फॉरेन ट्रिप, कार फंड मधून कार आणि हाऊस फंड मधून घर घेतलेले आहेत. तर असा हा जर्नी आहे आणि हा जर्नी फक्त 4 वर्षांचा आहे. या 4 वर्षांमध्ये आयुष्य पूर्णपणे बदललेलं आहे. अशा प्रकारे आम्ही आता हेच म्हणतो, की हर घर मोदी केअर. कारण जर आपल्या देशाची कंपनी आहे, आपल्याला चांगले प्रॉडक्ट देते आहे, खूप चांगले रिझल्ट आहे, प्रॉडक्ट महाग सुद्धा नाहीये, तर ब्रँड चेंज करायला काय हरकत आहे?
मोदी केअर मध्ये तुम्ही सिंपल युजर जरी झाले तर दर 6 महिन्यात 1 महिन्याचा पूर्ण किराणा फ्री मिळतो आणि पुढच्या 6 महिन्यात 2 महिन्याचा किराणा फ्री मिळतो आणि चांगले प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुमची हेल्थ सुद्धा चांगली राहते. मला जो मोदी केअरचा सगळ्यात जबरदस्त प्रॉडक्ट वाटतो तो आहे सॅनिटरी पॅड. मोदी केअरचा सॅनिटरी पॅड हा डायक्झिन फ्री आहे. म्हणजे खरं तर हा डेमो जेव्हा मी पाहिला त्या दिवशी मी शॉक झाली आणि त्याच दिवशी ठरवलं की आता हे प्रत्येक घरापर्यंत जायला पाहिजे. मार्केटमध्ये विस्पर आहे, स्टे फ्री आहे, जेवढे पण सॅनिटरी पॅडचे ब्रँड्स आहेत त्यांच्यामध्ये स्वस्त बनवण्यासाठी डायक्झिन केमिकलचा वापर केला जातो. न्यूजपेपरच्या लुगदीला म्हणजे ब्लीच केलं जातं डायक्झिननी आणि त्यांनी हे सॅनिटरी पॅड बनवतात. ते आम्ही लाईव्ह डेमो मध्ये दाखवतो. म्हणजे नेक्स्ट टाइम नंदिनी मॅडमनी एक डेमो ठेवायला पाहिजे सॅनिटरी पॅडचा, ज्याच्यामुळे तुम्हाला पण सगळ्यांना हे कळेल. तर असे सॅनिटरी पॅड वापरल्याने आपल्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये दर सायकलमध्ये 0.2 mg डायक्झिन आपल्या सर्व्हिक्सला डिपॉझिट होतं आणि पुढे जाऊन यानेच तुम्हाला सर्व्हायकल कॅन्सर होतो. त्यामुळे हे जे एवढे प्रमाण वाढले आहेत कॅन्सरचे, कुठे ना कुठे आपल्या आतमध्ये जे केमिकल जातात आहे तेच अफेक्ट करतात आहे. आणि हे अवेअरनेस आम्ही लोकांमध्ये आणलं, लोकांना युजर बनवलं आणि त्यांना एवढंच रिक्वेस्ट केली की तुम्हाला आवडलं तर लोकांना शेअर करा. आणि हे करता करता आज हेल्थ अँड वेल्थ या मिशनवर आम्ही खूप सुंदर काम करतोय. मी तुम्हाला सगळ्यांना वेलकम करील आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुमच्या संपर्कात कोणी पण असेल ज्यांना कुठला सर्जरी सांगितलं आहे किंवा काही असा आजार आहे ज्यांनी तो त्रस्त आहे, तुम्ही डेफिनेटली माझ्याकडे पाठवा. नंदिनी मॅडमच्या थ्रू तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ऍड्रेस घेऊ शकता. मॅडम सुद्धा आमच्यासोबत या मिशन मध्ये नवीन नवीन आलेल्या आहेत आणि आपण लोकांना हेल्थ देऊ, खूप सारी दुआएं भी कमाएंगे और पैसा भी कमाएंगे. कारण माझ्या टीम मध्ये खूप साऱ्या हाऊसवाईफ्स आहे. मला खूप प्राऊड फील होतं. एक सोलंकी मॅडम सुद्धा आमच्या सोबत आहे की ज्या अगदी म्हणजे रिटायरमेंटच्या एज मध्ये जेव्हा काही लेडीज माझ्याकडे येतात ज्या डिप्रेशन मध्ये जातात की मुलगा वेळ देत नाही, सून वेळ देत नाही, अशा एज मध्ये त्यांनी मोदी केअर जॉईन केलं आणि आज मोदी केअर मधून 1,80,000च्या जवळपास मंथली इन्कम घेतात आहे आणि प्लस त्यांनी 25 लाखाची टाटा सफारी कार या बिझनेस मधनं घेतली आहे. म्हणजे त्यांचे दोन्ही मुलं इंजिनियर आहेत, पण त्या दोन्ही मुलांपेक्षा मोठी कार त्यांनी या बिझनेस मधनं घेतली आहे. त्याच्यामुळे हे खूप पॉवरफुल बिझनेस आहे आणि आपण याच्यासाठी 1 रुपया सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायचं नाहीये. फक्त आपलं दुकान बदलायचंय. आपल्याला जे कोणी आजारी लोक आहेत म्हणजे हेअरफॉल, म्हणजे आज कुठलंच घर असं नाही की जिथे काही ना काही हेल्थ इश्यू नाहीये. तर आपल्याला त्यांना अप्रोच करायचंय, बोलायचंय आणि त्यांच्या हेल्थ इश्यूला सॉल्व्ह करण्यासाठी मदत करायची आहे. त्यांना न्यूट्रिशन सप्लिमेंट द्यायचंय. सोबत तुम्ही या मिशन मध्ये आहात, रेकी तुम्ही करू शकता आणि काय आपण नॅचरल करू शकतो आणि लोकांचं ॲलोपॅथी बंद करू शकतो, त्याच मिशन मध्ये आम्ही आहे. माझ्या स्वतःवरून जेव्हा मी पाहिलं की ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्स आहेत, आज शुगर, बीपी, थायरॉइड असे आजार आहेत की ज्यांना लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे खरं तर ते आजार नाहीच आहे. दे आर नॉट डिसीज, दे आर लाईफस्टाईल डिसऑर्डर. आणि अशा लोकांना जर थोडंसं लाईफस्टाईल करेक्शन केलं, बॉडी डिटॉक्सिफिकेशन केलं आणि न्यूट्रिशनचा सपोर्ट दिला तर आपण त्यांच्या गोळ्या कायमच्या बंद करू शकतो. आणि हे करता करता समजा हे काम असं आहे ना की ज्याचा आपल्याला पैसा नाही मिळाला तरी करायला पाहिजे. जर आपल्याला असं काही माहिती आहे की बुवा समजा तुमची कोणती फ्रेंड आहे ती थायरॉइडच्या गोळ्या खाते आहे आणि ती सारखी आजारी असते, तिला तुम्ही मदत केली की हे न्यूट्रिशन सप्लिमेंटनी खूप लोकांना रिझल्ट आले आहे, तू पण घे, आणि त्यांचा हा आजार पूर्णपणे ठीक झाला, तर अशा कामाचे पैसे नाही मिळाले तरी करायला पाहिजे. पण मोदी केअर याच्यामध्ये खूप सुंदर एक अर्निंग अपॉर्च्युनिटी देतं, ज्याच्यामध्ये आपण फायनान्शियली खूप सुंदर साऊंड आणि स्टेबल होऊ शकतं. आज महिलांना खूप गरज आहे की आपले एक आपलं स्वतःचं सोर्स ऑफ इन्कम असायला पाहिजे. कारण खूप साऱ्या माझ्या फ्रेंड्स सुद्धा आहेत, फॅमिली एक्सपांड करण्याच्या साठी त्यांनी डिग्री घेतल्यावर सुद्धा, एवढी मोठी डिग्री घेऊन सुद्धा त्या आज काहीच केलं नाही, कारण त्यांचे मुलं आणि मग ते सगळं फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. पण मोदी केअर हा असा बिझनेस आहे, तुम्ही पार्ट टाइम करू शकता. आपल्या वेळेनुसार 2 ते 4 तास जरी या बिझनेसला दिलं तर तुम्ही याच्यातून खूप सुंदर आर्थिक सक्षम होऊ शकता आणि तुम्हाला नेम, फेम, रिकॉग्निशन सगळं मिळेल. आज मला खूप छान वाटतं शेअर करायला की आम्ही या मिशन मध्ये एक चंद्रपूरचा 6 वर्षाचा मुलगा होता, ज्याचं कानाचं ऑपरेशन इथल्या नागपूरच्या सगळ्या डॉक्टर्सनी सांगितलं होतं. त्या मुलाला आपण पूर्णपणे एक 20 ते 25 दिवसात त्याचं पूर्ण म्हणजे जो प्रॉब्लेम होता त्याचा कफ जमायचा कानाच्या पडद्यामागे, तो पूर्णपणे सॉल्व्ह केला. तो मुलगा छान झाला आणि जेव्हा त्यांचे आई बाबा म्हणाले की मॅडम तुम्ही फीस सुद्धा घेतली नाही, आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणायला येणार आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही येऊ नका, तुम्ही चंद्रपूरला एक सेशन ठेवा, मीच येते. आणि अशा प्रकारे आम्ही मग चंद्रपूरला टीम डेव्हलप केली आणि आज खूप मोठा अमरावतीला
खूप सारे लोक आहेत अमरावतीला. आमची खूप मोठी टीम आहे. मुंबईला आहे, पुण्याला आहे, धुळ्याला आहे. मुंबईचा एक मुलगा आहे ज्याला खूप सारं थॅलेसेमिया आणि दर महिन्याला ब्लड चढवावं लागायचं. आज मोदी केअरच्या सप्लिमेंटमुळे 1.5 वर्ष झाले, तो कम्प्लिटली त्याला एकदाही ब्लड चढवावं लागलं नाही. आणि त्याचे बाबा जेव्हा म्हणाले, म्हणजे खरं तर त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, की मॅडम मला सांगितलं होतं डॉक्टरांनी की तुमच्या मुलाचं लाईफ जास्त नाहीये. पण आज मोदी केअर सप्लिमेंट्समुळे मला विश्वास झालेला आहे याला काहीच होणार नाही. तर असं सुद्धा आम्ही दुआएं भी कमा रहे हैं और पैसा भी कमा रहे हैं. सो आय आय वेलकम यू ऑल इन दिस मिशन. आणि मी तर म्हणजे नॉनस्टॉप बोलू शकते, पण तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. अच्छा, कालचं रेकॉग्नायझेशनचा व्हिडिओ शेअर करू का? करा ना मॅडम प्लीज. तर मी माझंच म्हणजे आश्चर्यकारकच झालं ते माझ्यासाठी. मला हो अपेक्षा हो. नव्हती आणि ते झालं. तर मी एक शेअर करते. येस येस प्लीज. येस, शेअर झालं, दिसतंय? हो हो दिसते. मॅडमने सत्कार केलेला आहे माझा. थैंक यू। मेरा नाम नंदिनी मिश्रा है। मैं कैसे डायरेक्टर बनी है मुझे भी पता नहीं, बहुत आराम से बनी है। और यहाँ पे मैं ऐसी आई कि जस्ट मेरी फ्रेंड है आशा मिश्रा, तो उसे बुरा न लगे इसलिए मैंने ज्वाइन किया। बोली कि चलो यूजर बन जाएंगे, प्रोडक्ट्स अच्छे हैं, ठीक है खरीद लेंगे। उस दिन वैशाली मैम से भी मैंने बात की, तो उन्होंने भी बोला कि ये पेंशन प्लान जैसे बाहर काम करो आप, बोले कि अपने दादी पोती की वो भी कमा रही है तो उसके तकलीफ नहीं देना चाहिए। तो ये कुछ बातें बहुत ही मन को एकदम से अच्छी लगी। और मैम से भी मैंने उस दिन मुलाकात की कि एक डॉक्टर होकर भी आप इतना कर रहे हैं, तो बहुत अच्छी बात है। मेरा खुद का प्रज्ञा करुणा इंस्टीट्यूशन है और ऑल ओवर महाराष्ट्र में मैं ऑनलाइन रेकी टैरो कार्ड्स वगैरह से सिखाती हूँ। सर बोल रहे हैं आप इतनी मेहनत करते हैं हम लोग और आप तालियां भी नहीं बजाती। सच्ची में मैं बता रही हूँ, आपको जितनी तालियां बजाने में मेहनत लगाई ना, उतनी मेहनत तो मेरे को नहीं लगी। आप तालियां बजाएं या ना बजाएं, बहुत बहुत धन्यवाद आप सबका। हाँ मुझे लग रहा है कि डायमंड बनना चाहिए। बहुत बहुत यह मीटिंग में आने तो बहुत बहुत धन्यवाद ममता मॅम. खूप सुंदर नंदिनी मॅडम. म्हणजे तुमची एंट्री झाली आणि तुम्ही डायरेक्टर लेवल सुद्धा इतक्या लवकर अचीव केलं. आणि खरंच म्हणजे तुमच्या मार्फत खूप साऱ्या लोकांची लाईफ बनणार आहे. म्हणजे तुम्ही खूप साऱ्या घरी तुम्ही ऑलरेडी हेल्थ तर देतच आहात, पण सोबत सोबत वेल्थ या मिशनवर पण आपण काम करू आणि खूप साऱ्या लोकांना आपण वेल्थ देण्यामध्ये पण मदत करू. ऍक्च्युली माझा दृष्टिकोन हाच असतो, म्हणजे हाच आहे की आता याच्यात मी म्हटलंय स्त्री शक्तीकरण, पण असं जरुरी नाही आहे की स्त्रिया आपल्याकडे म्हणजे पुरुष पण आहेत आणि पुरुष पॉवरफुल आहेत जास्त. तर आता आपल्यासोबत आहेतच अनिल बेडसे सर बोलतीलच. ते आपले इथले आमचे म्हणजे आम्ही त्यांना आर्च एंजल आपले मायकेल एंजल्स बोलत असतो आणि खरंच खूप सुंदर मला गाईड करत असतात ते नेहमीच. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ काढून एवढं आलेत आणि एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये. आताही मॅडम दुसऱ्या याच्यावर होते आणि तिथून म्हणजे इथे लगेच आल्यामध्ये एका शब्दावर. तर धन्यवाद, थँक्यू. आणि खरंच आपण असं मिळून म्हणजे हेल्थ आणि वेल्थ दोन्हीकडे वळायचंय आपल्याला, म्हणजे करायचंय. जसं मी नेहमी तुम्हाला सांगत असते, शारीरिक, मानसिक, आणि भौतिक आणि आध्यात्मिक चारही पद्धतीने आपल्याला ग्रोथ करता आली पाहिजे. तर शारीरिक पद्धतीने ममता मॅडम आपल्याला हेल्प करतात आहेत, है ना. आश्लेषा मॅडम आहेत, विकास सर आहेत, हे सगळं यांच्या सोबत आपल्याला सगळ्यांना ग्रोथ करायची आहे. आपले बेडसे सर आहेत. तर हे सगळे चारही बाजूने तुम्हाला एक म्हणजे कोच, ऍज अ कोच म्हणून जरी समजलं तरी सुद्धा चालेल, पण घ्या, कारण हे कोच आपल्या लाईफमध्ये असणं खूप गरजेचं आहे. बिना गुरुनी, बिना कोचनी आपण वाढू नाही शकत. कारण यांच्या जीवनाचा अनुभव, आता यांना इथपर्यंत यायला 4-5 वर्ष जे काही लागले असते, पण ते आपल्याला इतक्या सहजतेने एका वर्षामध्ये आपल्याला म्हणजे वेळ कमी करून पोहोचवून देऊ शकतात. तर हा फायदा होतो आपल्या लाईफमध्ये कोचिंग घेण्याचा. तर जरूर सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि मोठा विचार करायचा आहे ना, मोठा विचार करा, छोटा नाही. जसं मी सांगितलं ना, माझे कोच वेद सरांनी मला सांगितलं की 50,000 क्या में क्या होता है मैम,
₹1,00,000 तर खरं कम से कम क्या होगा, नहीं मिला तो नहीं हुआ, जाएगा क्या? आणि खरंच ₹1,00,000 कमवायची धमक म्हणजे निर्माण केल्याने आज 5,00,000पर्यंत येऊन पोहोचलो आपण. तर ही धमक आपल्या आतमध्येच निर्माण करायची आपल्याला. घाबरायचं नाहीये, करायचंय. आपल्यासोबत खूप निगेटिव्ह असेल आपल्याला. आता हे म्हटलं नाही म्हटलं तरी डायरेक्ट सेलिंग म्हटलं तर मी पण थोडंसं नको. कारण मलाही बऱ्याचशा गोष्टीमध्ये होतं. पण मी फक्त माझ्या मैत्रिणीला वाईट वाटू नये म्हणून म्हटलं ठीक आहे मी प्रोडक्ट घेते. ओके. मी स्वतः वापरले आणि मग हळूहळू करायला लागले तर अरे कसं डायरेक्टर झालं आणि कसं तिथपर्यंत पोहोचलं मलाही पत्ता लागला नाही. पण मला आता नंतर वाटायला लागलं की नाही यार, इतक्या सहजतेने रेकॉग्नायझेशन मला मिळालं तर माझ्यासोबत माझ्या स्त्रियांना पण मी वर आणेन. परत ती एक म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू मला मिळाला. तर ह्याच्यात मात्र जबरदस्ती कोणालाच नाहीये. ज्यांना खरंच मनापासून अगदी दिल से लग रहा है तो बिलकुल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मला सांगा जॉईन व्हायचं असेल तर त्याचं व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळं ट्रेनिंग प्रोग्रामिंग असतं. बिना याच्याने नाही. इथे कधीच आपल्या प्रज्ञापूर्णामध्ये हात सोडला जात नाही हे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. तर सगळ्या ट्रेनिंग्स असतात, व्यवस्थित गायडन्स असतो. त्याच्यात आपल्याला ममता मॅडम आहेत, वैशाली मॅडम पण आहेत आपल्यासोबत. वैशाली मॅडम आले का तुम्ही? वैशाली मॅडम मागे आपल्यासोबत बोलल्या होत्या. तर आता पण आल्यात की माहिती नाही. वैशाली मॅडम हो, मी आहे आल्या सगळ्यांच्या त्या. सोबत. हा तुम्हाला कारण की मी बोलायचं पूर्ण अगदी सुरुवातीपासून ऐकलंय सगळं. तुमचा आणि व्हिडिओ ममता ओपन करा ना. मॅडमचं मी तर तो तुम्ही व्हिडिओ हो ओपन हो करा. बिलकुल बिलकुल. मी अगदी तुम्हाला अगदी अगदी. येस मी पिन करते तुम्हाला. तर वैशाली मॅडमचं तर काल ऍक्च्युली मला थोडंसं लवकर निघावं लागलं. पण मी जेव्हा तुमचे व्हिडिओ पाहिले, फोटो पाहिले, केवढे मोठे मोठे हार तुमच्या गळ्यामध्ये. वाव यार. हेच एक ह्या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला मिळतं खरं सांगायचं तर. कारण काय की पहा म्हणजे पहिल्यांदा आपण जन्माला येतो तेव्हा फार कौतुक होतं. लग्न होतं तेव्हा एक असतं त्यावेळेला आपलं म्हणजे आपण सेलिब्रिटीचं फिलिंग असतं जेव्हा आपलंच लग्न असतं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतरचं सगळ्यात शेवटचं जे रिच्युअल असतं जे स्वतः आपण बघायला उपस्थित नसतो. पण याच्या मध्ये कधीही असे रेकॉग्निशन्स, मोठे मोठे प्लॅटफॉर्म, हार, तुरे हे कधी आपण अनुभवत नाही. पण इथे तुम्हाला लगातार त्या गोष्टीचा अनुभव केला जातो. तुम्ही डायरेक्टर लेवल पहिल्या लेवलला आलात तर तुमचं तिथे रेकॉग्निशन झालं, बोलायला तुम्हाला प्लॅटफॉर्म झाला. पण असं जसं जसं आपण पुढे जातो याच्यामध्ये जसं जसं आपण पुढे जातो ना आपण आपल्यासोबत जेवढे लोक जोडत जातो तसं तसं आपला प्लॅटफॉर्म वरती जातो. आणि मग आपल्यासोबत म्हणजे मला सगळ्यात जास्त आनंद होता की माझ्या टीमचे इतके सगळे लोक प्लॅटफॉर्म वरती आहेत आणि त्यांचं कौतुक होतंय कारण की ते सगळ्यात जास्त अल्टिमेटम असतं. नाही आणि मला आणि मग विशेष ना वैशाली मॅडमचं हे एक म्हणजे अजून एक आश्चर्य वाटलं की ह्या स्वतः SDFC मध्ये लाखोनी कमवत होत्या बरं का. तो जॉब सोडून म्हणजे हा व्यवसाय झाला. मला तिथेच म्हणजे माझी नजर झाली. अच्छा एवढं म्हणजे सेटल सगळं होतं. पण काहीतरी नक्की असेल है ना. नाही आणि खरं म्हणजे प्रॉडक्ट्स जसं ममता मॅडमनी सांगितलं ना. कारण की मी ममता मॅडमला ग्रो होताना पाहिलं आणि त्यावेळेला मला असं वाटलं की आपल्या डोळ्याच्या समोर कोणीतरी इथे ग्रो करतंय आहे आणि म्हणजे याच्यामध्ये काहीतरी डेप्थ आहे. जनरली काय होतं ना कोणीतरी आपल्याला भेटतं ते लोक खूप पूर्वीपासून काहीतरी करत असतात. जसं तुम्ही आता आशाताईंना बघताय तुमच्या डोळ्याच्या समोर ग्रो होताना बघताय की कालपर्यंत आणि आज अचानकपणे डायमंड लेवल पर्यंत आशाताई पोहोचल्यात. तर आमच्यासाठी ममता मॅडम तशा होत्या. ममता मॅडमला जेव्हा गाडी आली ना ममता मॅडमची तर आम्ही सगळे लोक म्हणजे जवळजवळ 200-250 लोक एवढे जास्त खुश होतो या गोष्टीसाठी की ममता मॅडमची आली म्हणजे आमची येणार आहे. म्हणजे हा जो विश्वास आपण आपल्या टीमला देतो ना तो एक खूप मोठा असतो. जनरली आपण एखादी गाडी घेतो, 2 व्हीलर घेतो किंवा 4 व्हीलर घेतो तर आपल्या फॅमिली शिवाय कोणी लोक त्या आनंदात सामील होत नाही. इथे ज्या वेळेला तुम्ही एखादी तुमची गाडी जेव्हा येते ना तर 200-250चा असा मजमा लागतो तिथे. म्हणजे जे शोरूम वाले असतात ना ते सुद्धा सरप्राईज होतात की असं काय आहे की जिथे एवढं मोठं सेलिब्रेशन होतं आणि एवढे लोक का एवढं खुश होतात. तर तो हा प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपण आपल्यासारख्या लोकांना अपलिफ्ट करतो. म्हणजे आपण काय आहे की पैसा बडा नहीं है लेकिन पैसे जितना के सिवा कुछ और हो नहीं सकता.
मतलब आपण असं म्हणायला गेलं की पैसा कुछ भी नहीं होता जिंदगी में, पैसे से ज्यादा बहुत कुछ ऐसी चीज है जिसे इम्पॉर्टन्स मिलना चाहिए. लेकिन पैशासारखं म्हणजे ज्याच्याकडे, म्हणजे माझं सरळ सरळ म्हणणं आहे की ज्याला फायनान्शियल क्रायसिस मधून जावं लागतं ना, त्याचे हेल्थ इश्यूज जास्त झालेले असतात. आणि ममता मॅडमच्या सोबत जेव्हा आम्ही हात पकडला ना, त्यावेळेला आम्ही हा अनुभव केला की इथे तुम्हाला स्वास्थ्य तर मिळतच आहे, पण स्वास्थ्यासोबत समृद्धी मिळते. म्हणजे आज माझ्या कितीतरी फॅमिलीज अशा आहेत की ज्यांच्या घरातून त्यांनी ॲलोपॅथीला अलगद बाजूला करून टाकलेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना ॲलोपॅथी घेण्याची गरज पडत नाही. आपण कुठल्याही म्हणजे ॲलोपॅथीच्या म्हणा किंवा अगेन्स्ट नाहीये, पण ही जी परिस्थिती आहे त्यांच्यामध्ये ती जी ट्रीटमेंट असते ती दिल्या जाते. जसं ममता मॅडमनी सांगितलं ना, 8 वर्षाचा मुलगा, तुम्ही विचार करा, 8 वर्षाचा मुलगा लगातार रडतोय, कान दुखतोय. ENT स्पेशालिस्टला पॅरेंट्स दाखवतात, कारण की त्यांना वाटतं स्पेशलिस्ट कडेच दाखवलं पाहिजे. आणि आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं की नाही तुम्ही ममता मॅडमला दाखवा, तर ते म्हणाले की आम्ही चंद्रपूरवाल्यांना दाखवलं, चंद्रपूरच्या ENT ला दाखवलं, नागपूरच्या ENT ला दाखवलं, आता ममता मॅडम वेगळं काय सांगणार आहे. आणि आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की फ्री कन्सल्टन्सी करतात. आज कुठलाही डॉक्टर ज्यावेळेला आपलं सगळ्यात मोठं अर्निंग सोर्स कोणतं असतं, तर त्याची OPD, त्याचा कन्सल्टन्सी फी. आणि ती कन्सल्टन्सी फी ममता मॅडम घेत नाही, तुम्ही विचार करा. आणि पंचकर्मा क्लिनिक मध्ये तुम्हाला इक्का दुक्का पेशंट मिळतील, पण ममता मॅडमचं सलग मागच्या 3 वर्षाचा हा रेकॉर्ड आहे. अशी रांगा लागलेल्या असतात. तुम्ही पण कधी गेला असाल तर तुम्ही ते अनुभव कराल की इतकी पेशंट्स तिथे असतात, कारण की फ्री कन्सल्टन्सी आहे. आणि एक त्यांचं स्वप्न होतं की त्यांना ही फ्री कन्सल्टन्सी करायची होती आणि त्यांनी हे आता करतात आहे. तर जेव्हा ते पॅरेंट्स त्यांच्याकडे घेऊन गेले ना, त्यावेळेला त्यांनी एवढंच म्हटलं की याला फारसं काही करण्याची गरज नाहीये आणि ऑपरेशनची तर बिलकुलच गरज नाही. आता बघा, 2 ENT स्पेशलिस्ट सांगतात ऑपरेशन आणि ममता मॅडम म्हणतात की ऑपरेशनचीच गरज नाही. तर एखादा पॅरेंट काय विचार करेल ना की मी नेमकं कोणत्या दिशेला जाऊ, आणि माझा एकुलता एक मुलगा आहे. तर ममता मॅडमनी फक्त एवढंच म्हटलं, अच्छा ऑपरेशन करायचं तुम्हाला विचार करताय, तर मी सरळ सांगते की नाकामध्ये तुम्ही त्यांच्या तुम्हाला फक्त तेल सोडायचं आहे आणि मी ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. त्यांना विश्वासच होईना. मग शेवटी ममता मॅडमने असं म्हटलं की एक काम करा, तुम्ही थोडं तुमचं ऑपरेशन 10 दिवस पुढे सरकवा. 10 दिवसाचं मी तुम्हाला काही सप्लिमेंट्स लिहून देते आणि त्याचा आपण या पद्धतीची ट्रीटमेंट देऊ. आणि जर समजा त्याच्याने नाही होत असेल तर मग तुम्ही ऑपरेशन करायचं तर ठरवलंच आहे. आणि मिरॅकल बघा की 10व्या दिवशी त्यांचा स्वतःहून फोन येतो की मॅडम आम्हाला थँक्यू म्हणायसाठी चंद्रपूरवरून नागपूरला यायचंय. म्हणजे आपण त्या ट्रीटमेंटच्या अगेन्स्ट मध्ये नाही, जे ENT स्पेशलिस्ट सांगतात, कारण की ENT स्पेशलिस्ट जे सांगतात आहे ना, त्यांच्याकडे तेच उपलब्ध असलेलं सोल्युशन आहे. आणि आपण जे काम करताय किंवा तुम्ही अॅक्युप्रेशरचं जे काम करताय किंवा रेकीमध्ये जे सांगताय, तुम्ही मनाने त्याला इतकं स्ट्रॉंग बनवताय किंवा त्याच्या जे पॉइंट्स असतात ते प्रॉपर पॉइंट्स आपण जेव्हा प्रेस करतो त्यावेळेला त्याला जे ट्रिगर केलं जातं आणि स्टिम्युलेट केलं जातं, ती गोष्ट तुम्ही सांगताय. आणि नेमकं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये नाहीयेत. आणि त्यामुळे आयुर्वेदामध्ये फक्त चांगलं नरिशमेंट, आज आम्ही बऱ्याच लोकांना सांगतो ना, ते लोक आम्हाला असं विचारतात की ॲलोपॅथीचं औषध चालू आहे, त्याच्यासोबत हे तुमचं सप्लिमेंट घ्यायचं का? तर ममता मॅडम इतक्या सुंदर पद्धतीने सांगतात ना की तुम्हाला कुठल्या डॉक्टरनी चांगल्या फळाचा ज्यूस घ्यायला मना केलंय का? तर मग ते म्हणतात नाही, मग आमचं नोनी ज्यूस हे फ्रूट ज्यूस आहे, तुम्ही त्याच्यासारखं घ्या, हजारोपेक्षा जास्त तुमच्या बिमारी असतील त्या ठीक होणार आहेत. म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे ना, इथे ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा हे सोल्युशन्स आहे आम्ही असं म्हणतो. आणि हा मिशन आहे खरंच, म्हणजे घराघरामध्ये, म्हणजे आयुर्वेदामध्ये जे म्हणतात ना, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजे स्वस्थ व्यक्तीला कसं स्वास्थ्य टिकवण्याची आज गरज आहे. आज घराघरामध्ये ही परिस्थिती आपण बघतोय आणि आपण त्या मेडिसिनचे कसे गुलाम होत जातो हे आपल्याला कळतच नाही. म्हणजे आपण बाय डिफॉल्ट ऍक्सेप्ट करायला लागतो की आता माझं वय झालंय तर आता मला बीपी राहणार आहे, बीपीची गोळी सुरू झाली, मग काही दिवसांनी शुगरची सुरू होते, थायरॉइड सुरू होतं, कुठून तरी सुरू होतं, थायरॉइड पासून सुरू झालं एंड माझा शुगर वरती व्हायला लागतो. तर हे आपल्याला कळतच नाही की आपण त्याच्यामध्ये कसं गुरफटत जातोय. आणि इथे बेसिकली आम्ही जे काम करतोय त्याच्यामध्ये हे जे सप्लिमेंट्स आहे, या सप्लिमेंटनी आपलं शरीर पूर्ववत व्हायला लागतं आणि शरीरच इतकं स्ट्रॉंग आहे की ते आपले सगळे फंक्शन्स प्रॉपर करायला लागतात. म्हणून आम्ही म्हणतो डायबिटीस हे रिव्हर्सिबल आहे, म्हणजे जरुरी नाही आयुष्यभर तुम्हाला औषधं घ्यावे लागतील डायबिटीसचे. तर हे असं सुंदर मिशन आहे आणि त्याच्यामध्ये ममता मॅडम सारखे एक्सपर्ट आमच्याकडे असल्यामुळे आम्ही
आम्ही इतकी बिनधास्त काम करतो. आज मी एका एक्झिबिशनला गेलेली, तिथे आमच्या टीमचा स्टॉल होता. तिथे दुसऱ्या स्टॉलवालीनी फक्त म्हटलं, की मी ऐकलंय की याचे छान असतात प्रॉडक्ट आणि तुम्ही विश्वास नाही करणार, तिने मला बघितलं सुद्धा नव्हतं आणि फक्त माझ्या मेंबरनी म्हटलं, की मॅमशी तुमचं बोलणं करून देतो आणि ती इतकी घळाघळा सगळं बोलायला लागली आणि तिला व्हाईट डिस्चार्जचा त्रास होता. आणि मग मीच तिला म्हणायला लागली, की तुला हा त्रास होतो का? हा त्रास होतो का? हा त्रास होतो का? आणि हे सगळं तुझ्यासोबत घडतंय का? आणि तिला इतकं आश्चर्य वाटलं, की तुम्ही कसं काय हे सगळं समजता? तर मी मनोमन हात जोडले, ग्रॅटिट्यूड फील केलं, की ममता मॅडमचं सोबत असल्यामुळे आज हे सगळ्या गोष्टी आम्ही सहजतेने समजतोय आणि पेशंटला मदत करतोय. तर हे खूप छान काम आहे. मी सगळ्यांना असं म्हणेल, की अगदी तुम्ही जे करता आहात ना, त्याच्या सोबत तुम्ही ज्यावेळेला हे कराल, तर खूप चांगल्या लोकांना म्हणजे स्वास्थ्य टिकवून आपण खूप चांगलं आयुष्य जगू शकतो. कारण की मरायचं सगळ्यांनाच आहे आणि बरोबर. केव्हा जाणार हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे एंड पर्यंत कसं आपण छान पद्धतीने स्वस्थ राहू शकतो, तर ते मात्र इथे आपल्याला उपलब्ध होणार आहे. म्हणजे बाकी प्रॉडक्ट्स जे आहे ना, ते तर अमेझिंग आहेत. पण जे सप्लिमेंट ज्याच्यासाठी ममता मॅडम नावाजले म्हणजे भारतामध्ये तुम्ही असं म्हणाल, की जितके टीम मेंबर्स प्रसरलेले आहेत, ते कुठूनही ममता मॅडमला कॉन्टॅक्ट करतात. त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये भरलेलं असतं. त्या फक्त आपला जसा मोबाईल स्टार्ट करतात एखाद्या मीटिंग नंतर किंवा फंक्शन नंतर, इतके धडा मेसेजेस असतात आणि प्रत्येकाला ते आपल्या व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये सगळे ते आपले ट्रीटमेंट पाठवत असतात बिना विचार करून, की हा माणूस कुठला आहे. म्हणजे हा फक्त ठीक झाला पाहिजे आणि त्याने आपल्यासारख्या लोकांना ठीक केलं पाहिजे. एवढाच एक मिशनचा भाग आहे. क्या बात आहे. खूपच छान. थँक्यू व्हेरी मच. तर तुम्ही दोघींनी पण इतका मोलाचा वेळ आपला आणि खरंच आता म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही दुसऱ्या प्रोग्राम मध्ये होते आणि इथे वेळेवर आलेत. तर खरंच याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद. तर मी आपल्या सर्वच माझ्या स्टुडंट्सला अगदी म्हणजे जॉईन व्हा. तुम्हाला बिलकुल पटलं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपण बोलूया ह्या विषयावर. अगदी ठीक आहे? तर अगदी तुम्हाला इथे अगदी गायडन्स तर बिलकुल 100% मिळेलच. याचा म्हणजे प्रश्नच नाहीये. सगळ्यांना 100% 100%. माझ्यावर तर विश्वास सगळ्यांनाच आहे. हे सगळे म्हणजे माझे लेकरं असं म्हटलं तरी चालेल. खरंच आमचं बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद आपल्या दोघींचं पण. ठीक आहे. तर थँक्यू आता मी थँक्यू सो मच. थँक्यू मॅम थँक्यू. तर मी आता अनिल सर कुठे गेलेत? अनिल सरांना ऐकल्याशिवाय आमचा क्लास कसा संपेल? सर गेले की काय परत? सध्या सर खूप कामात आहेत. है ना, खूप बिझी आहेत. असं होतं म्हणजे बिझी राहिलंच पाहिजे कारण त्यांचं थोडंसं कामही चालू आहे. त्यामुळे आपले त्यांचे पण क्लासेस सध्या आता आता शिव सरोदय पण चालू होणारच आहे परत. चला, तर आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर प्रश्न विचारा. कुठल्याही संदर्भात आतापर्यंत जे आपण विषय केले त्या कुठल्याही विषयामध्ये तुम्ही बोलू शकता. कोणाला बोलायचं आहे? येस, बोल ना, बोल. बोल, वैशाली बिरडावले. खूप दिवसांनी तुझी भेट झाली आहे ना, मी बघते तुला मगापासून. खूप छान, बोल. सगळ्यात प्रथम माई तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि आज मी खूप दिवसांनी मीटिंग अटेंड केली, पण खूप काही आज खूप मिळालं, भरघोस मिळालं. म्हणजे असं नाहीये की विषय प्रज्ञा भरपूर होते. करून आपलं भरपूर वेगवेगळं आहे. म्हणजे आपली प्रज्ञा करून एकदम फुलत चालले आणि आज ते ममता मॅडम ह्यांचं ऐकून खरंच खूपच छान वाटलं. जे माझ्या माइंडमध्ये असं होतंय की 1-2 आठवड्यापूर्वी NLPचं पण माझ्या डोक्यात होते की लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅडमशी बोलावं आणि मी ह्याच्यात पण बघितले की मॅडम हे टाकलंच नाही. ते मी तुम्हाला फोनच करून बोलणार होती, पण म्हटलं आज मीटिंग अटेंडच करूया. क्या बात. आणि ममता मॅडमचं पण ऐकून खूपच छान वाटलं. तर मी बोलेल तुमच्याशी त्यांच्याबद्दल ते. बिलकुल बिलकुल हा, फोनवर बोलेलच. आणि बिलकुल. सरांचं पण पांडे मॅडम आणि सरांचं पण खूप खूप ऐकून छान वाटलं. सगळे अगदी खूप मन पण भरून आलं. म्हटलं माई आपल्या आल्यात, माईंचा आवाज ऐकला, सगळ्यांचं ऐकलं आणि म्हणजे दुपटीने आनंद झालाय. खूपच छान वाटतंय सगळं. अगदी. आणि तुम्ही ग्रँड मास्टर आहात तर ग्रँड मास्टरनी तर चोहीकडून म्हणजे स्वतःला डेव्हलप करायचंय चारही दिशेने, है ना? नाही, आज तर अशी स्थिती आहे ना की काही
म्हणजे काही असू दे, काही प्रॉब्लेम्स असू दे, काही असू दे, पण अगदी सगळ्यातून बाहेर पडणं आणि बाहेर म्हणजे आता म्हणजे असं सांगता येत नाही की असं ऑटोमॅटिकली सगळे रस्ते मोकळे होतात. हा ना येतातच. की माईंचा चेहरा असं नाही की माईंच्या सध्या मीटिंगला नाही की माईंचा चेहरा जरी आठवला ना हे आठवते नाही बाबा हे बरोबर हे असं आहे हे असं आहे. किती काही येऊ देत माई आलं की तुम्ही मग माईंचा तुम्ही लोकांनी चेहरा अटॅचमेंट करून ठेवलं माझ्यासोबत माहितीये. तुम्ही पण तसे बनू नाही शकता बरं का. नाही माई म्हणजे माईच येत आमच्या खरंच. थँक्यू माई. खूप धन्यवाद. आणि वैशाली मॅडम ही वैशाली बिर्डावडे आपली पोलीस आहे बरं का. पोलीस खात्यामध्ये काम करते आहे. बच के रहियो. तर वैशाली नावाच्या म्हणजे स्त्रिया सबळ आहेत एकदम है ना. पोलीस आता सध्या खूपच असं बिझी होतं असं सगळं काहीच नाही, पण ते कोइन्सिडन्स म्हणा की सगळ्या वैशाली जोरदार काम करतात. हा. खूप जबरदस्त एकदम. थँक्यू थँक्यू. चला आणखी काही कोणाला बोलायचं आहे? अगदीच बिनधास्त बोला ते छानपैकी काही प्रॉब्लेम नाहीये. मॅडम हे ममता मॅडमनी जे आता सांगितलं त्याचं काही ट्रेनिंग मिनिंग आहे का? हा पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग तुमचे ट्रेनिंग्स हळूहळू तयार होतात म्हणजे मिळतात तुम्हाला एक 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 गोष्ट समज येते समजवलं जातं आणि तुम्ही कुठूनही हा ऍज अ बिझनेस म्हणून करता येतं किंवा तुम्हाला नाही करायचा बिझनेस तर ऍज अ युजर तुम्हाला प्रोडक्ट्स कोणते पाहिजे तशा पद्धतीने प्रोडक्टचं नॉलेज तुम्हाला मिळतं. तर हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. ठीक आहे आणि कोणीही करू शकतं. कोणीही करू शकतं. अजून कोणाला बोलायचंय? येस नागेश सर बोलायचंय तुम्हाला? तुमची तर ऍडमिशन झालेली आहे NLP ला है ना. नागेश सर, छाया पंडित, सुवर्णा कुलकर्णी. येस सुवर्णा खूप दिवसानंतर आली आहे. बालाजी सरांचं ग्रँड मास्टर पण कम्प्लीट झालेलं आहे बरं का. आता पुढच्या रविवारी मी ग्रँड मास्टरचं सर्टिफिकेशन करणार आहे. ह्यावेळेस नवीन ग्रँड मास्टर आपले तयार झालेत. तर त्यांचं स्वागत करूया. येस सर बोला. ऐकतोय मॅडम. ऐकता आजचा विषय नवीन होता. आजचा विषय जरा नवीन होता आमच्यासाठी. हा म्हणजे तुमचं आता शेवटच्या सेशन मध्ये बघितलं ते. हो आणि इतक्या बिझी शेड्यूल मध्ये जॉब करायचा आणि कधी कधी ऑफिस सुटायच्या आधीच म्हणजे ते कानामध्ये त्यांचं राहायचं म्हणजे माझी बडबड ऐकायची. मग परत तरी घरी येऊन मेडिटेशन्स करायचे किंवा मग आणखी नाही वेळ मिळाला तर मॅडम उद्या पाठवून द्या मला उद्या मी करतो. हॅट्स ऑफ. नाही त्या रात्रीच करायचो मी पण थोडा उशीर व्हायचा मग मला तासभर उशीर व्हायचा आणि मग बसायचं मेडिटेशन. खरंच आहे एवढ्याच्या ते तुम्ही केलं चांगला आणि अनुभव होता. खूप चांगला अनुभव होता. येस हो ना. हो. हा बोला मॅडम. नाही छान मनापासून केलं पण मात्र बालाजी सरांनी ग्रँड मास्टर आहेच जबरदस्त. तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर एके शिकले तर तुम्हाला ग्रँड मास्टर पर्यंत येणं तर गरजेचं. कोणी पण सांगेल ना सर बरोबर आहे ना. तुमचे काय अनुभव आहेत? आणि खूप वेगळ्या डायरेक्शनने म्हणजे सरांची समज एक वेगळ्या डायरेक्शनने व्हायची. तर समजचाच भाग आहे तो पूर्ण आणि आयुष्य मस्त ट्रान्सफॉर्मेशन आहे. प्रश्नच आहे. तर चला सगळ्यांना काही कोणाला बोलायचंय अजून शेअर करायचंय प्रश्न आहेत काही तर आज आपण मग इथेच थांबूया. ज्या ज्या विषयांवर आपण आज बोललो आहोत प्रत्येक गोष्टीचा विचार करा. धन्यवाद करा. अगदी की आपल्या लाईफ मध्ये इतक्या सहजतेने आपण घर बसल्या आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती मिळतात आहेत. सहजतेने ह्या गोष्टीचं जरूर मनापासून ग्रॅटिट्यूड करा. हीच आपली शिकवण आहे. आणि आता जादूचे प्रोग्राम पण चालू आहेत बरं का. तर सगळ्यांनी या. असं नाही की तुम्ही केलं तर आता गरज नाहीये. वारंवार करा. ते भिनू द्या आपल्या आतमध्ये. बघा तुमचं लाईफ बदलतं यार. आणि मिळतंय आपल्याला तर का नको ना. तर प्रत्येकाने आपल्या ओळखीच्या लोकांना ते लिंक पाठवा. दिवसेंदिवस लोक मग कमी कमी होत जातात माहितीये तुम्हाला आधीपासून तर वाढत गेले पाहिजे है ना. प्रत्येकाने आपला ध्येय ठेवा. आणि जे ग्रँड मास्टर आहेत त्यांना लिडरशिप पाहिजे तर त्याने आपल्या कोणत्या दिवशी कोणता प्रोग्राम घ्यायचा असेल तर मला सांगा. मी तसं पण तुमचं अरेंजमेंट करून देते. तुम्ही आले नाही आले ना तरी सुद्धा माझं तर चालू राहणार आहे. मला तर भेटते बा
भरपूर. तुम्हाला पाहिजेच नाहीये असं मला वाटतेय की ग्रँड मास्टर करूनही शेवटी ठप्प झाले तुम्ही सगळे. तर असं करू नका यार. इतकं सुंदर तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतेय तर या. तुम्ही काहीतरी तुमचं देणं आहे समाजासाठी, है ना? तर आपलं काम करणं खूप गरजेचं आहे. याच्यात काही माझा फायदा किंवा काही होसं काही नाही. मी तुमच्यासाठी म्हणते. आणि नवीन झालेले ग्रँड मास्टर त्यांना पण अलाउड आहे. ठीक आहे बालाजी सर, तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळाला रविवारच्या दिवशी या. जे काही 6वा येस दिवस मॅडम, चालू आहे नक्की आता, प्लॅन करतो मी तसं. येस, चालेल. तर या जरूर. बघा किती लोकांसाठी आपण जेव्हा करतो ना, तर किती सुंदर भावना येतात आपल्या मनामध्ये, किती कृपा मिळते, किती म्हणजे धन्यवाद मिळतात लोकांचे, है ना? त्याचा एक्सपिरियन्स तर करून बघा तुम्ही स्वतः. तर घ्या क्लासेस, तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेले आहे. असं नाही की मी नाही आहे किंवा मला कंटाळा येतो म्हणून तुम्हाला देतो, बिलकुल नाही. मी तर तेवढ्याच आवडीने घेते. मला ही म्हणजे अपॉर्च्युनिटी नेहमीसाठी माझ्या आयुष्यात मला म्हणजे फायद्याची आहे. पण मला असं वाटतं की चला तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये आणखी मिळू, है ना? तर जरूर जरूर या. नाही काही तर कमीत कमी आपले शेअर करायला या, आपलं अटेंड करायला या, रिपीट करायला या. अभ्यास करा आपल्या जीवनाचा, ठीक आहे? आणि आपली ग्रोथ करा. खूप खूप धन्यवाद. आज आपला इतका छान वेळ तुम्ही मला दिला आणि माझ्यासोबत राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपली सर्वांची प्रगती हो, यशस्वी हो. थँक्यू. बाय. थँक्यू. बाय मॅडम, गुड नाईट. गुड नाईट. बाय. गुड नाईट. गुड नाईट. मॅम, थँक्यू. अरे सर आता आलेत. सर मी तुमचं नाव घेतलं मी 2-3दा. बोला बोला. तुम्हाला बोलायचंय का म्हणून म्हटलं तुमच्यासाठीच. तुम्हाला बोलायचं असेल तर नाही, 2 माझी मिनिटं. रेंज नाहीये. ओके. मी गाडीमध्ये आहे आता, बस म्हणजे चला कार मध्ये. ओके. चला ओके. आपण पुढच्या रविवारी भेटूया मग. ठीक आहे. नक्की नक्की. चला ओके. थँक्यू सर. बाय बाय. बाय. बाय बाय. थँक्यू.